Praise the Lord. देवाला धन्यवाद. A very good morning to each one of you. सगळ्यांना सुंदर असं व्हेरी गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. It's a wonderful Sunday morning. रविवारची सुंदर सकाळ आहे. You're all well dressed in तुम्ही green. तुम्ही सगळेजण हिरवे कपडे छान घालून आलेले आहात. Most of you are wearing green today. जास्तीत जास्त लोकांनी आज हिरवे कपडे घातलेले आहेत. Green shows हिरव्या रंगावरून दिसतं that you are flourishing. की तुम्ही उमलतात, Because तुम्ही you are भरभराटीला येतात. planted in the rivers, कारण तुम्ही नदी किनारी रोवलेले आहात and that's why your leaf is green. आणि म्हणून तुमची पानं हिरवी गार आहेत. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन. What a joy. किती आनंद. This month is great joy. हा महिना फार आनंदाचा महिना आहे We cannot miss this month. आणि हा महिना आपण चुकवू नाही शकत. And to add to it, there is winter also. त्यामध्ये भर घालायला यावर्षी थंडी पण चांगली बऱ्यापैकी पडलेली आहे. Praise God. देवाला धन्यवाद. This is the time आणि हीच ती वेळ आहे that eternity entered time. की अनंत काळ काळात आला. The one who is from eternity जो अनंत काळातला आहे entered time. तो वेळ तो काळात आला. Why? का? To take us out of time into eternity. आपल्याला वेळेतून काळातून बाहेर काढून अनंत काळात घेऊन जायला अनंत काळ खाली आला. That's why he is the joy to the world. आणि म्हणून तो जगासाठी आनंद आहे. The Lord is come. प्रभू आलेला आहे. Amen. आमेन. Today we are going to see something new. आज आपण काहीतरी नवीन पाहणार आहोत. And I believe God is going to touch your heart. माझा असा विश्वास आहे की देव तुमच्या हृदयांना स्पर्श करेल He's going to revive you. आणि देव तुम्हाला सजीव करेल. He's going to open up certain areas देव काही भाग तुमच्या समोर उघडेल that you may not have seen before. की जे भाग तुम्ही अगोदर कधी पाहिले नसतील. The secret place and the price of power. गुप्त स्थान आणि सामर्थ्यामागची किंमत. The secret place and the price of power. गुप्त स्थान आणि सामर्थ्यामागची किंमत. We'll open our Bibles to Psalm 91 verse 1. स्तोत्र संहिता 91 आणि त्यातलं पहिलं वचन आपण यावेळेला सर्वांनी काढूया. Very powerful verse. अतिशय सामर्थ्यवान हे वचन आहे. He who dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. स्तोत्र संहिता 91:1 जो परात्पराच्या गुप्तस्थली बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. Praise God. देवाला धन्यवाद. Most of the people apply this verse in their life आणि जास्तीत जास्त माणसं हे वचन आपल्या जीवनामध्ये वापरतात because it is one of the most powerful verse. कारण की हे वचन आहेच एक सामर्थ्यवान वचन. Amen. आमेन. And you have to hear me by the Spirit of God. आणि देवाच्या आत्म्याद्वारे तुम्ही लोकांनी माझा ऐका. Because कारण when your spirit is opened, जेव्हा तुमचा आत्मा उघडलेला असतो you will gain better entry in your heart. त्यावेळेला तुमच्या हृदयामध्ये ते वचन चांगल्या पद्धतीनं प्रवेश करेल. You need to know तुम्हाला हे कळायला हवं. power is not free. सामर्थ्य फुकट किंवा मोफत मिळत नाही. Glory is not cheap. वैभव स्वस्त नाही. Authority is not accidental. अधिकार अपघाताने मिळत नाही. Amen. आमेन. And once you know the secret of authority, आणि एकदा का तुम्हाला अधिकारामागचं गुप्त कळलं, once you know the secret of glory, अधिकारामागचं गुपित कळलं, वैभवामागचं गुपित कळलं, then you will know the importance of Psalm 91:1. मग तुम्हाला स्तोत्र 91:1 चं महत्व कळेल. So let's begin with the heart of what David is really saying here, तर दावीद इथे खरोखर काय सांगत आहे त्या हृदयाने सुरुवात करूया. because this one verse is not poetry. कारण की हे एक वचन कविता नाही, It's a spiritual law. तर आध्यात्मिक नियम आहे. Amen. आमेन. It's a law of spiritual security. आणि एक आध्यात्मिक संरक्षणाचा हा नियम आहे. It's a law of spiritual authority. आध्यात्मिक अधिकाराचा हा एक नियम आहे. It's a law of spiritual power. आध्यात्मिक सामर्थ्याचा हा एक नियम आहे. And so David is saying तर दावीद इथे म्हणतोय power, सामर्थ्य, protection, संरक्षण, covering, आवरण and authority आणि अधिकार are not enjoyed by visitors. हे फक्त भेटीला वेळोवेळी जी माणसं येतात ह्याचा आनंद त्या भेटीला येणाऱ्या माणसांना मिळणार नाही. But they can be enjoyed by residents only. तर याचा आनंद ज्यांनी तिथे कायमचा मुक्काम केलेला आहे त्यांनाच घेता येईल. Where are you found? तुम्ही कुठे सापडता? Most of the time जास्तीत जास्त वेळेला तुम्ही कुठे सापडता will show how much power you have. त्यावरनं दिसेल की तुमच्यामध्ये किती सामर्थ्य आहे. It will show how much authority you have. त्यावरनं कळेल तुमच्यात किती अधिकार आहे. David did not say, दावीद असं नाही म्हणाला he that visits the secret place. की जो गुप्त स्थळी भेटायला येतो, विजिट करायला येतो,
He said, he that dwells in the secret जो place. गुप्त स्थळी वसतो म्हणजे वस्ती ठोकायला लागेल, राहायला लागेल. Are you getting me? कळतंय ना? He didn't say he who visits the secret place. जो गुप्त स्थळी वेळोवेळी भेटायला येतो तो नाही. He who visits whenever he gets का time. जेव्हा केव्हा त्याला वेळ मिळते, त्याला सोयीस्कर पडतं तेव्हा भेटायला येतो तो नाही. He says, he that dwells in the secret place of the Most High. तो म्हणतो जो परात्पराच्या गुप्त स्थळी वसतो, राहतो, कायमचा मुक्काम ठोकतो. To dwell means to stay, तिथे वसणं म्हणजे तिथे राहणं, to live, तिथे जगणं, to settle there, तिथे सेटल होणं to make it your permanent address. आणि तुमचा कायमचा पत्ता त्या जागेला बनवणं. That wherever you go, की जिथे कुठे तुम्ही जाल you come back to your permanent address. तिथे जाऊन सुद्धा तुम्ही तुमच्या कायमच्या पत्त्यावर परत याल. You may go to work, तुम्ही जाल कामाला, but in the evening you come back to your permanent address. पण सायंकाळी तुम्ही तुमच्या कायमच्या पत्त्यावर परत याल. You don't forget your home. तुम्ही तुमचं घर विसरत नाही, You don't forget your dwelling place. तुम्ही तुमचं वस्ती स्थान विसरत नाही, You know it as the back of your hand. आणि तुम्हाला अगदी ते छान पक्क माहित So असतं. David is saying, तर दावीद म्हणतो, if prayer is your lifestyle, जर प्रार्थना तुझी जीवनशैली असेल, not your emergency plan, प्रार्थना म्हणजे तात्कालिकतेमध्ये तू काहीतरी योजना केलेली आहे की मला गरज पडली की मी प्रार्थना करतो असं नाही. no, if prayer is your lifestyle, प्रार्थना जर तुझी जीवनशैली असेल then God's shadow will become your permanent covering. तर मग देवाची सावली कायमचं तुझं आवरण बनेल. See, प्रार्थना जीवनशैली. व्हॉट इज युअर लाईफस्टाईल? प्रार्थना पाहिजे see, लाईफस्टाईल. you need not have your shadow, you need God's shadow. तुम्हाला तुमच्या सावलीची गरजच नाहीये, तुम्हाला देवाच्या सावलीची गरज आहे. Blessed are those who have God's shadow following them. आणि ज्यांच्या मागे देवाची छाया किंवा देवाची सावली जाते ते आशीर्वादित आहेत. Because he says, कारण तो म्हणतो, he that dwells in the secret place of the Most High shall abide under the shadow of the Almighty. जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो तो सर्व समर्थाच्या छायेत सावलीत राहतो. If you want God's shadow to follow you, जर तुमची इच्छा असेल की देवाची सावली तुमच्या मागे यावी, you need to find your place in the secret place. तर तुम्हाला तुमची जागा गुप्त स्थळी शोधून घ्यावी लागेल. Amen. Amen. In simple words, साध्या शब्दात, if you live with God in private, जर तुम्ही खाजगी जीवनात देवासोबत राहिलात, you will walk with God in power even in public. तर मग लोक जमावासमोर सुद्धा तुम्ही सामर्थ्याने देवासोबत चालाल. If you see a person powerful in public, एखाद्या माणसाला जर तुम्ही लोक जमावासमोर सामर्थ्याने पाहता, you need to know तर तुम्हाला कळायला हवं his residency is with God. त्याचं घर कायमचं देव आहे. Amen. आमेन. त्याचं कायमचं घर, त्याचा कायमचा पत्ता देव आहे. You know, there is a difference between a rental house and a family house. भाड्याचं घर आणि पारिवारिक घर याच्यात फरक असतो. You treat a hotel very differently than your permanent home. तुम्ही तुमच्या स्वतःच्या कायमच्या घराला आणि एखाद्या हॉटेलच्या खोलीला वेगळ्या रीतीनं वागवता. You will treat a hotel room differently than your own bedroom. तुम्ही तुमच्या हॉटेलच्या खोलीला स्वतःच्या बेडरूम पेक्षा वेगळ्या रीतीनं हाताळता. Why? का? Because कारण one is a visiting place, एक जागा जिथे तुम्ही विजिट करताय, भेटीला गेलाय, the other is a dwelling place. पण दुसरी जी जागा आहे ती तुमची कायमचं स्थान आहे. The sad part is, पण दुःखाची बाब अशी आहे, many believers अनेक बिलीवर लोक visit prayer प्रार्थनेला भेट देतात. whenever they are in trouble. जेव्हा केव्हा त्यांना त्रास येतात तेव्हा प्रार्थनेत बसतात. But very few believers पण फार कमी बिलीवर लोक असे आहेत, that dwell in prayer when everything is fine. सर्व काही व्यवस्थित असताना सुद्धा जे प्रार्थनेला बसणारे आहेत ते बिलीवर कमी आहेत. A real Christian is one who is found in the dwelling place when all is fine. खरा ख्रिश्चन माणूस तोच आहे की जो परात्पराच्या गुप्तस्थळी कायमचा आपल्याला राहताना दिसतो. Only one is clapping for फक्त it. एका माणसाने टाळी वाजवली, म्हणजे बहुतेक ते करत असतील, बाकीच्यांचं देव जाणे. Say. आमेन. Visitors enjoy help occasionally. आणि जे भेटीला येणारे लोक असतात ना, ते प्रसंगी येतात आणि प्रसंगी मग
ते लोक ती मदत घेतात. But residents, they enjoy protection continuously. पण जे कायमचे वसायला आलेले आहेत त्यांना ते कायम संरक्षण लाभतं. Amen. आमेन. You know, an umbrella, तुम्हाला छत्री माहिती आहे? छत्री it only covers when you remember to carry it. आणि छत्री तेव्हाच तुम्हाला आवरण देते जेव्हा ती छत्री घेऊन जायला तुम्ही लक्षात ठेवता. Amen. आमेन. But a roof covers you whether you remember it or not. पण तुझ्या घराचं छप्पर तुला नेहमी आवरण देतं, तुला आठवणीत राहो किंवा न राहो. Amen. आमेन. घराचं छप्पर नेहमी तुला आवरण देतं. So you don't know when it will rain. तुम्हाला माहित नसतं पाऊस कधी पडणार आहे. You don't know when the sun will shine on it. तुम्हाला माहित नसतं सूर्य त्यावर कधी तळपणार आहे. But you're not worried. पण तुम्हाला काळजी पण नसते You have a roof over you. कारण ते छप्पर तुझ्यावरती शाबूत आहे. Amen. आमेन. आमेन. So occasional prayer is like an umbrella. तर प्रसंगी केलेली प्रार्थना म्हणजे एक छत्री आहे. But a secret place lifestyle is like a roof. पण गुप्त स्थळी वसायची जीवनशैली म्हणजे डोक्यावरचं कायमचं छप्पर आहे. Praise God. हालेलुया. And so David is saying, तर दावीद म्हणतो if your prayer becomes your roof, प्रार्थना जर तुझं छप्पर झालं storms will meet you under the covering. तर वादळ तुला आवरणाखाली छपराखाली भेटेल. Praise भेटायला God. येईल. वादळ तुला छपराखाली भेटायला येईल. Amen. त्या वादळासमोर तू असा उघडा नसशील. So every true spiritual power you see तर प्रत्येक खरं आध्यात्मिक सामर्थ्य जे तुम्ही पाहता is actually sponsored by a hidden life with God. ऍक्च्युली देवासोबत जे गुप्त जीवन आपण जगतो ते त्याला प्रायोजन देतं. Amen. Amen. And this means याचा अर्थ no one carries real spiritual power by mistake. कुणाकडेही चुकीनं खरं देवाचं सामर्थ्य बाय मिस्टेक किंवा चुकीनं येत नाही. No one flows in lasting anointing by accident. आणि टिकणाऱ्या अभिषेकात कोणीही अपघाताने वाहत नसतं. There is always a private place. तर एक नेहमी खाजगी जागा असते. Amen. गुप्त स्थळ ज्याला नाव आहे. And there is always a private prize behind every public power. आणि लोक जमावासमोर जे काही सामर्थ्याचं प्रदर्शन होतं त्यामागे खाजगी रीतीनं मोजलेल्या किमती आहेत. Praise God. हालेलुया. And so before God trusts a man with power in the public places, तर देवाने माणसाला लोक जमावासमोर सामर्थ्याविषयीनं विश्वास ठेवण्या अगोदर he first trains that man in private. प्रथम त्या माणसाला देव खाजगी रीतीनं प्रशिक्षण देतो. Praise God. Amen. What people celebrate on the platform आणि लोक मंचावर जे साजरं करतात is only the result of their private life. तो फक्त त्यांच्या खाजगी जीवनाचा एक परिणाम आहे. How you face in the public depends on how you face in private. लोक जमावासमोर तुम्ही कसे सामोरे येता ते सगळं तुम्ही खाजगी रीतीनं कसे सामोरे गेलाय त्यावर अवलंबून आहे. If you are scared outside, जर तुम्ही बाहेर घाबरलेले असाल it only means that your private life is shrinking. तर याचा अर्थ With असा आहे God. की तुमचं खाजगी जीवन देवासोबतचं कुठेतरी आकस्त आहे. The real work happened when nobody was watching you. आणि खरं काम कधी झालं की जेव्हा कोणीच तुला पाहत नव्हतं. In short, इन शॉर्ट you see power openly थोडक्यात तुम्ही सामर्थ्य उघडपणे पाहता and you know आणि तुम्हाला कळतं that prayer had happened secretly. की प्रार्थना गुप्तपणे झालेली आहे. Amen. आमेन. If anybody is shining in public, जर कोणी लोक जमावासमोर चमकतंय it's only because he has spent quality time with त्याच्या मागचं God. कारण एकच आहे की त्याने देवासोबत एक चांगल्या दर्जाचा वेळ घालवलाय. Amen. आमेन. You can switch on the light in your room तुम्ही तुमच्या खोलीमध्ये दिवे लावू शकता and enjoy brightness. आणि त्या प्रकाशाचा आनंद घेऊ शकता. But if nobody pays the electricity bill in secret, परंतु गुप्तपणे जर कोणी जाऊन ते इलेक्ट्रिक बिल भरलं नाही one day the light will go off publicly. एके दिवशी लोक जमावासमोर तुमच्या घरचे दिवे जाणार आहेत. बिल भरा नाही ना बेटा, किंमत चुकाई नाही. Poor किंमत man, चुकाव. the husband is paying the light bill secretly. आणि बिचारा तो नवरा गुप्तपणे जाऊन लाईटचं बिल भरतोय. That's why the family, the children are enjoying the light at म्हणून home in परिवार public. आणि मुलं बाळ घरामध्ये किंवा लोक जमावासमोर त्या प्रकाशाचा आनंद घेतात. Amen. किंमत चुकानी पडेगी. If he secretly did not pay the electricity bill, जर तुम्ही गुप्तपणे इलेक्ट्रिकचं बिल भरलं नाही suddenly तर अचानक the lights are gone. दिवे जातात, अलीकडे कटच करतात. Amen. So public power must be sponsored by private payment. तर लोकांसमोरचं जे सामर्थ्य असतं ना ते खाजगी रीतीनं किंमत चुकवून दिलेलं पाहिजे. And prayer is the bill that keeps the light of power on. आणि प्रार्थना ते बिल आहे जे प्रकाशाच्या सामर्थ्याला कायम ठेवतं. Amen. प्रार्थनेत बिल भरत राहा, प्रार्थना करत राहा, खाजगीत प्रार्थना करत राहा. It's the bill ते बिल आहे of a powerful life. सामर्थ्यवान जीवनाचं ते बिल आहे. It's the bill
ते बिल आहे. To have your light constantly on in your homes. तुझ्या घरातले लाईट किंवा दिवे कायम चालू राहण्यासाठीच भरलेलं बिल म्हणजे प्रार्थना. Praise God. हालेलुया. And so if someone only enjoys God's power आणि म्हणून जो कोणीतरी फक्त देवाच्या सामर्थ्याचा आनंद घेत आहे but does not keep a strong private life, पण एक बलवान असं a खासगी private prayer life, पण कोणीतरी खासगी रीतीनं बलवान प्रार्थनेचं जीवन जर ठेवत नाहीये, one day एके दिवशी that power will stop working. ते सामर्थ्य एके दिवशी काम करायचं बंद करणार आहे. घर में भी करना पडेगा. Just like electricity gets disconnected when the bills are not paid in time. जसं विजेचं बिल भरलं नाही तर ते वीज कट करून जातात. वेळेत भरलं नाही तरी कट करून Are जातात. you तसं visiting God तुम्ही देवाला भेट देताय at the right time? योग्य वेळेला. When you have to pay the bill, you pay the bill. Otherwise, the electricity light will be cut off. तुम्हाला जेव्हा बिल भरायची वेळ येते तेव्हा बिल भरावं लागतं, नाही तर ते लोक इलेक्ट्रिसिटी कट करतात. You want power? तुम्हाला सामर्थ्य हवंय Then keep on paying the bill. तर तुम्ही बिल भरत राहा. How to pay the bill? बिल कसं भरायचं? Be found in the dwelling place, गुप्त स्थळी वसत राहा. in the secret place of the Most High God, परात्पराच्या गुप्त स्थळी वसत राहा. and your house will be shining. म्हणजे तुमचं घर चमकत राहील Your lights will be on. आणि तुमचे दिवे चालू Your राहतील. fans will be on. तुमचे पंखे चालू राहतील. हालेलुया. आमेन. You cannot keep using the light if you refuse to pay the power bill. तर जर तुम्ही इलेक्ट्रिसिटीचं बिल भरायला मनाई करताय तर तुम्ही ती वीज जी आहे ती चालू नाही ठेवू शकत. You can't keep using God's power देवाचं सामर्थ्य तुम्ही वापरू नाही शकत. if you refuse to keep your prayer life on. जर तुम्ही प्रार्थनेचं जीवनच कायम ठेवायला मागत नाहीये तर सामर्थ्याचा वापर तुम्हाला करता येणार नाही. Every month you have to pay the light bill. दर महिन्याला तुम्हाला लाईटचं बिल भरावं लागतं ना. So to keep the light on. अशासाठी की घरातले दिवे चालू राहावेत. That we know. ते कळतं ना, हो की नाही? अशी भयान Amen. स्तब्धता आहे चर्चमध्ये, भयान स्तब्धता. So don't be shocked when the power stops. तर जेव्हा ते पॉवर थांबतं तेव्हा धक्का बसवून घेऊ नका. If you stop praying, जर तुम्ही प्रार्थना बंद केली the power will stop. सामर्थ्य थांबणारच आहे, कारण प्रार्थनाच नाहीये. अरे प्रार्थना जिथे नाही तिथे सामर्थ्य येणारच आहे. कशाला? And power that is not maintained will eventually be withdrawn. आणि जे सामर्थ्य सांभाळून ठेवलं गेलेलं नाहीये ते सरतेशेवटी निघून जाणार आहे, कारण ते तुम्ही सांभाळत नाहीये. त्याला लागणारं इंधन प्रार्थनेचं तुम्ही देत नाहीये. Borrowed fire will not last long. भाड्यावर घेतलेली आग जास्त काळ टिकत नाही. And spiritual power is not sustained by noise. आणि आध्यात्मिक सामर्थ्याला गोंगाटाचा आधार कायम मिळत नाही. It is sustained by your intimacy. तर तुझी जी जवळीकता आहे त्यामुळे त्याला आधार मिळेल. Draw near to God and God will draw nigh to you. देवाच्या जवळ या म्हणजे देव तुमच्या जवळ येईल. Amen. आमेन. And you see many times आणि अनेक वेळा तुम्ही पाहत असाल people look at you and say, लोक तुमच्याकडे बघून म्हणतात how small he is, की किती हा लहान आहे, how vulnerable she आणि is, किती लहान आहे ना, how weak she किती is, अशक्त आहे ना. how ordinary these people look. ही लोक दिसायला किती साधी आहेत ना, But they don't know पण त्यांना माहित नाहीये what you carry on the inside. तुम्ही आतमधून काय घेऊन आलाय. They don't know what you carry on the inside. त्यांना माहित नाही तुमच्या आतमध्ये काय आहे. They are judging you by your ते surface. तुमचा न्याय करतात, तोंड देखला न्याय करतात. They are not judging you by your substance. ते तुमच्या आतमध्ये जे आहे त्यावरून तुमचा न्याय करत नाहीत, तर तोंड देखला न्याय करतात. And let me tell you, आणि एक सांगतो, you are like an iceberg in the ocean. तुम्ही ना समुद्रातल्या त्या बर्फाच्या डोंगरासारखे आहात. What people see above the water is very small. आणि लोकांना पाण्यावर जे दिसतं ते लहान असतं, But what they don't see under the water, पण पाण्याखाली जे आहे it is very massive. ते फार मोठं प्रचंड आहे. It is वर very, एवढंच दिसतं. it's very dangerous. It is immovable. ते फार भयानक आहे, ते धोकादायक आहे, ते अढळ आहे, It's very powerful. ते फार सामर्थ्यवान आहे. People don't see that. लोक ते बघत नाहीत. लोक वरचं एवढंच बघतात ना, And they say how weak it is. आणि म्हणतात की अरे किती अशक्त आहे, किती दुबळ आहे. You have not seen me inside तुम्ही मला आतून अजून पाहिलं नाही, because my inside is connected in the secret place of the Most High कारण God. माझा आतला गाभारा आहे ना, तो परात्पराच्या गुप्त स्थळी वसायला गेलेला आहे. Praise God. आमेन. You know, the Titanic made a terrible mistake. तुम्हाला माहितीये टायटॅनिक जहाजाने महाभयानक चूक केली. It saw the iceberg floating. त्यांनी तो बर्फाचा डोंगर तरंगताना पाहिला. It was floating very gently on the surface of the water. सौम्यतेनं पाण्याच्या वर तो तरंगत होता. And it said, आणि म्हटलं, this thing is so small. असं म्हणतात की अरे, मग ते म्हणाले की एवढूच आहे रे, एवढूच आहे, This iceberg is harmless. कारण पाण्यावरती एवढंच दिसतं ना त्याचं टोक. तर ते म्हटले नाही, हा आईसबर्ग, हा बर्फाचा डोंगर काही आपल्याला इजा करणार नाही, एवढाच आहे. Why should we turn? कशाला आपण जहाज वळवायचं. This thing cannot stop this huge Titanic.
कारण की या मोठ्या टायटॅनिक जहाजाला हे एवढंसं बर्फाचा डोंगर काही करू नाही शकत. But they didn't know पण त्यांना हे माहित नव्हतं. there was more under the water than what they say above the water. त्यांना पाण्यावर जे दिसतंय ते फार लहान होतं, पाण्याखाली जे होतं ते फार मोठं होतं. And the ship they called as unsinkable. आणि ज्या जहाजाला त्यांनी असं नाव दिलं की हे जहाज कधी बुडणार नाही, It was sent to the ocean floor ते त्या समुद्राच्या पाठीशी गेलं. by something they underestimated. म्हणजे ते बुडून गेलं. अशा एखाद्या गोष्टीला त्यांनी कमी लेखल्यामुळे ते बुडलं. Let me say something to you prophetically. तुम्हाला भविष्यवाणीपर आज सकाळी तुम्हाला भविष्यवाणीपर रीतीनं काहीतरी सांगतो. You don't look dangerous on the outside. तुम्ही बाहेरून डेंजरस धोकादायक दिसत नाही. You don't look dangerous on the outside. तुम्ही बाहेरनं धोकादायक दिसत नाही. But hell is afraid पण नरक घाबरतं. of what you have been building in the secret place. गुप्तस्थळी तू जे बांधत आहेस त्याला नरक घाबरतंय. तू बाहेरनं दिसायला डेंजरस दिसत नाही, धोकादायक दिसत नाही. Your private life, तुझं खासगी जीवन it is larger than your public appearance. ते तुझ्या लोक समुदायासमोर आलेल्या जीवनापेक्षा मोठं आहे. Praise God. असायला पाहिजे. देवाला धन्यवाद. Your hidden altar आणि लपून तू बांधलेल्या वेद्या, is heavier than your visible stature. तू लपून बांधलेल्या वेद्या, तू जे दिसत आहेस ना त्याच्यापेक्षाही फार वजनदार आहेत. लपून बांधलेल्या वेद्या, सोशल मीडियावर फेमस केलेल्या वेद्या नाहीत. लपून बांधलेल्या वेद्या. You don't even have to put your name or anything on the social media. तू तुझं नाव वगैरे काही ऍक्च्युअली सोशल मीडियावर घालायलाच नकोय, गरजच नाहीये. God will send people to you. देव तुझ्याकडे लोक पाठवेल. And that's why the scripture says, म्हणून शास्त्रवचन म्हणतं, he that dwells in the secret place of the Most High जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो shall alone abide under the shadow of the Almighty. तो एकटा सर्व सामर्थ्याच्या छायेत राहतो. That means he who sits with God. याचा अर्थ तो जो देवासोबत बसतो, The moment he gets up, ज्या क्षणाला तो उठतो, the moment he walks, ज्या क्षणाला तो चालतो, God's shadow will follow him. देवाची सावली त्याच्या मागे मागे चालते. कारण तो देवासोबत बसून आलाय, तो देवासोबत बैठक करून आलाय. He who does not sit with God, पण जो देवासोबत बसतच नाही, his own shadow will follow him. त्याची स्वतःची सावली त्याच्या मागे जाईल. You know the difference between your shadow following you and God's shadow following तुझी you. सावली तुझ्या मागे चालणं आणि देवाची सावली तुझ्या मागे चालणं यातला फरक तुम्हाला माहित आहे? I want God's shadow to follow me. माझी इच्छा आहे देवाची सावली माझ्या मागे चालत यावी. I don't want Peter's shadow to follow Peter. मला पीटरच्या मागे पीटरची सावली नकोय. I want Peter's God's shadow to follow Peter. मला पीटरच्या देवाची सावली पीटर मागे चालताना पाहिजे आहे. प्रभु यहोवा मुझ में है, आजकल उसका ही डेरा है. You cannot sink a man who lives under the shadow. जो मनुष्य छायेखाली राहतो त्याला तुम्ही बुडवू नाही शकत. You cannot drown a woman who dwells in the presence of God. ज्या बाईने ठरवलंय की मी देवाच्या सहवासात राहणार आहे तिला तुम्ही बुडवू शकत नाही. You cannot destroy a believer who is rooted beneath the surface. एखादा बिलीवर माणूस जो मुळामध्ये फार मुळावलेला आहे त्याला नाही तुम्ही बुडवू शकत. त्याचं मूळ खाली फार सॉलिड आहे. As Smith Wigglesworth once said, जसं स्मिथ विगल्सवर्थ एकदा म्हणाले, with all holy boldness, सगळ्या पवित्र धाडसाने बोलले, I am bigger on the inside than on the outside. मी आतून फार मोठा आहे, मी बाहेरपेक्षा आतून फार मोठा आहे. That's what he said. असं बोलले ते. I am bigger on the inside than on the मी outside. बाहेरपेक्षा आतून फार मोठा आहे. And that's the mystery of the secret place. आणि गुप्त स्थळाचं हेच गुपित आहे. Men see your frame. माणसं तुझी आकृती पाहतात. God sees your fire. देव तुझी आग पाहतो. देव तुझी आग पाहतो. माणसं Amen. तुझी आकृती शरीर बघतात. Men hear your voice. मनुष्य तुझा आवाज ऐकतात. God hears your groaning. देव तुझं कडणं ऐकतो, उसासे ऐकतो. God hears your prayer. देव तुझ्या प्रार्थना ऐकतो. Men clap for your results. मनुष्य तुझ्या परिणामांना टाळ्या वाजवतात. But God remembers your private labor. देव खासगी रीतीनं तुझे परिश्रम घेतलेले आहेत ते पाहतो. See, you're not as small as the world thinks of you. जगाला तुझ्या विषयीने जे वाटतंय तेवढा तू लहान नाहीयेस. You are just concealed. बस तू खाली आहेस म्हणून दिसत नाहीयेस. Because when trouble comes, you rise from the कारण त्रास inside. आले की तू आतून वर येतो. Amen. आमेन. The devil only attacks what he secretly fears. आणि सैतानाला गुप्तपणे ज्याची भीती वाटते त्याच्यावरच सैतान हल्ले करतो. If hell is nervous about you, जर नरक तुला बघून उदास झालं it's only because heaven has been grooming you. तर त्याचं कारण एकच आहे की स्वर्ग तुझ्यावर संस्कार करताय. ग्रूमिंग, संस्कार. Amen. आमेन. स्वर्गाचे संस्कार तुझ्यावर होत असल्यामुळे
Hell is upset on you. नरक तुझ्यावर नाराज आहे. You don't need to look powerful. तू सामर्थ्यवान दिसायची गरज नाही. When you are truly powerful in the जेव्हा तू inside. खरोखर आतून सामर्थ्यवान आहे, मग आहे, दिसण्यावरून कोणी म्हणत नाही. Have you seen a cat? तुम्ही मांजर पाहिलंय? When he sees a dog, मांजराने जेव्हा कुत्रं पाहिलं समजा, suddenly he lifts himself up. तर ते स्वतःला असं वर His करतं. back becomes hunched and अशी bigger. मांजराची पाठ तुम्ही बघा ना, अशी एकदम असं कुबड Why? पाठ He आहे wants तिच्या. to show he is equal to that dog. मांजराला दाखवायचं असतं की मी पण कुत्र्या समानच आहे. But पण- you don't have to show it like a cat on the outside. मांजरी प्रमाणे तुम्ही बाहेरून कोणाला काही दाखवायची गरज Your नाही. inside is greater. तुझी आतली बाजू महान आहे ना, बस. So no prayer, no power, तर प्रार्थना नाही तर सामर्थ्य नाही, no intimacy, no sustainability. देवाशी जवळता नाही तर तुम्हाला टिकता येणार नाही. तुम्ही पडणार, धडणार, पडणार, धडणार. No secret place, no staying power. गुप्त स्थळ नाही तर सामर्थ्यात राहता येणार नाही. And the reason you are still standing today, आणि आज तुम्ही अजूनही उभे आहात त्याच्या मागचं कारणच the हे आहे. reason you haven't collapsed till today, आजपर्यंत तुम्ही ढासळून पडलेला नाही त्याच्या मागचं the कारणच हे reason आहे. you haven't sunk today, आजपर्यंत तुम्ही बुडला नाही त्याच्या मागचं कारण हे आहे. there is a quiet life with God. एक शांत जीवन देवासोबतचं कुठेतरी तू घालवलंय. There is a very dangerous depth of intimacy with your God. आणि तुझ्या देवासोबत तू डेंजरसली धोकादायकपणे जवळीकता साधली. Nobody has seen it. आणि कोणी ती पाहिली नाही. You know it. तुला माहितीये. And your God knows आणि it. तुझ्या देवाला And your माहिती. angels आणि know तुझ्या it. देवदूतांना And the माहिती. devil knows आणि it. सैतानाला माहित आहे. हालेलुया. Amen. आमेन. So what you see above the water is small. पाण्यावर तुम्ही पाहता ते लहान असतं. What you don't see जे तुम्हाला दिसत नाही under the water, पाण्याखालचं, that is the real power. ते खरं सामर्थ्य आहे. That is the real root. आणि ते खरं मूळ आहे. And that is massive. आणि ते फार मोठं आहे. हालेलुया. रबा खराबा शंदू महांदुरू. In fact, what sank the Titanic was not what the people saw. उलट पक्षी टायटॅनिक जहाजाला ज्या कशाने बुडवलं, लोकांनी जे पाहिलं त्याने नाही. It's what they didn't see. लोकांनी जे पाहिलं नाही त्या पायी ते जहाज बुडलंय. What they didn't see drowned Titanic. आणि लोकांनी जे पाहिलं नाही त्या गोष्टीनं त्या टायटॅनिक जहाजाला बुडवलंय. लोकांनी कुठे खालचं पाहिलं होतं, त्यात ते बुडलेलं आहे, पण ते लोकांना दिसलंच कुठे. In the same way, तसंच what people see of a powerful man is very small. लोक सामर्थ्यवान माणसांविषयीनं जे काही पाहतात ते फार छोटं आहे बेटा. आप ऊपर देखते हो. But what they don't see, पण लोक जे बघत नाहीत the prayer life, की त्यांचं प्रार्थनेचं the जीवन, fasting life, ते किती उपास the करतात, tears, ते किती the रडतात, discipline, त्यांची शिस्त, that is the real weight behind every power. ते खरं वजन आहे प्रत्येक सामर्थ्यामागचं. देवाच्या सेवकांचं जीवन असं सोपं नसतं बेटा. काचेच्या पेटीतलं जीवन आहे ते. Am I preaching? बरोबर आहे ना? बरोबर उपदेश चाललाय ना? आपण तोंड देखला न्याय करतो. अरे क्या इनका ऐसा उनका ऐसा, वो क्या कर रहे खासगी रूम में तुझे मालूम नहीं है. If a man's secret life is small, एखाद्या माणसाचं गुप्त जीवन जर छोटं आहे his public life will soon crash. तर त्याचं लोक समोरचं जीवन फार लवकर पडणार आहे. If you stop praying, तुम्ही जर प्रार्थनाच बंद केली don't blame witches. तर तुम्ही शेतकरींना वगैरे दोष देऊ नका. When your real bulb is put off, जेव्हा तुझा खरा दिवा विझलाय, amen, या सगळ्याला तू दोष देऊ नको. it's the power source that you're not connected to. सामर्थ्याशी तुझा संबंधच राहिलेला नाही. Simple mathematics of the spirit world. साधं गणित आहे. आध्यात्मिक जगातलं साधं गणित आहे. सामर्थ्याशी संपर्क ठेव. देवाच्या गुप्त स्थळी राहा, प्रार्थना करत राहा. लोक समुदायासमोर तू चमकणार. इट्स अ बर्निंग अँड अ शायनिंग लाईट. You can't be owing heaven and still be expecting divine services. तुम्ही स्वर्गाला काहीतरी देणं बाकी आहे. No, you cannot owe, or you cannot have heaven स्वर्ग तुम्हाला मिळू नाही शकत unless you are found in the secret place. जर तुम्ही गुप्त स्थळी वसत नाही तोवर तुम्हाला स्वर्गाकडनं जे मिळायचंय ते मिळू शकणार Because नाही. heaven values those people who are in the secret place. कारण स्वर्ग अशा लोकांची किंमत करतं जी माणसं गुप्त स्थळी राहतात. Amen. आमेन. Just because your phone is always on the airplane mode आणि केवळ तुझा फोन सारखा एअरप्लेन मोडवर असतो does not mean you are flying somewhere. याचा अर्थ असा नाही ना की तू विमानात बसून ऍक्च्युअली उडतोयस. सध्या विमानं उडतच नाहीये. Are you getting me? टू टेल यू द ट्रूथ. कळतंय ना? Just because you have that airplane mode doesn't mean you are flying to America. वाह वाह. एरोप्लेन मोड पे तूने डाल दिया तेरा सेलफोन, उसका मतलब ऐसा थोड़ी है कि तू यूएस जा रहा. You are still sitting on your तू इधर ही chair, है.
खुर्ची पे बैठा है, इधर है दापुडी में, maybe lying on your bed आणि कदाचित तुझ्या घरी ताणून दिली असशील, and eating noodles and doing nothing, नूडल्स खात असशील आणि करत काही नाहीयेस, but your phone is acting like it's in the sky. पण तुझा फोन असं दाखवतोय एरोप्लेन मोड ये उड रहा है. See? So airplane mode does not move you. तर एरोप्लेन मोड काय तुला ऍक्च्युअल उडवत नाही. Actually, it is disconnecting you. ऍक्च्युअली एरोप्लेन मोड तुला सगळ्यांपासून कापताय And it shows as though you're flying up like an eagle. आणि असं दाखवतंय की गरुडासारखी तू कुठेतरी झेप घेतोय. In the same way, तसंच some people काही लोक are spiritually on the airplane mode, आध्यात्मिक रीतीनं एरोप्लेनच्या मोडवर आहेत, disconnected from prayer life. प्रार्थनेपासनं लांब. The phone is showing they are flying. त्यांचा फोन दाखवतो की हे उडतायत, But when the devil comes, पण सैतान आला they fly off. की ते उडून जातात. असं आहे, असं गणित आहे. Disconnected from word, disconnected from prayer life, देवाच्या शब्दापासनं कट, प्रार्थनेपासनं कट disconnected from the secret place. आणि गुप्त स्थळापासनं कट. They look spiritual, ते दिसतात आध्यात्मिक, they sound spiritual, ते ऐकू पण येतात की किती आध्यात्मिक आहेत ना, they say praise the Lord spiritually, आणि ते आध्यात्मिक रीतीनं प्रेज द लॉर्ड असंही म्हणतात. they post even spiritual quotes, आणि सोशल मीडियावरती ते आध्यात्मिक सगळे कोट पण but there is टाकतात. no signal from heaven पण स्वर्गातनं सिग्नलच नाही, which is backing their life and their statements. ज्या स्वर्गीय सिग्नलचा त्यांच्या वाक्यांना आणि जीवनाला काही पाठिंबा असावा असं नाहीच आहे. Amen. आमेन. I don't post much things on the social media. मी स्वतः पर्सनली सोशल मीडियावर फारसं काही टाकत नाही. पर्सनली मिनिस्ट्री रिलेटेड इज ऑल डिफरंट. मी स्वतः काही नाही टाकत, Not much. फारसं काही टाकत नाही मी स्वतः. Free time I do something just to बस फ्री get टाइम back मध्ये into my body. बस थोडंफार माझ्या शरीरात परत यायला करतो, कारण Amen. माझं देहभान सारखं असं वरच असतं. So let me say it plainly. तर अगदी प्लेनली सांगतोय मी. You may look like you are flying in the air तुम्ही दिसत असाल की मी कुठेतरी उडतोय and still be stuck on the ground. आणि तरी जमिनीवरच अडकलेली असाल. You may look very deep तुम्ही दिसत असाल खोल आणि गहन, and still be disconnected. आणि तरी तुमचा संपर्क तुटलेलाच असेल. You may look very prophetic तुम्ही दिसत असाल भविष्यवाणीपर, and still be powerless. तरी सामर्थ्यहीन असाल. Because connection is what gives you direction. कारण संपर्क तुम्हाला दिशा देतं. And intimacy is what releases that authority on this earth. जवळीकता पृथ्वीवर तो अधिकार मोकळा करतं. आमेन. Amen. प्रभु के साथ बैठना तो पडेगा बेटा. Because the devil is not afraid of your appearance. कारण सैतान तुझ्या सौंदर्याला, तुझ्या पर्सनॅलिटीला अजिबात घाबरत नाही. He's not afraid of your appearance. सैतान तुझ्या पर्सनॅलिटीला, तुझ्या दिसण्याला, सौंदर्याला घाबरत नाही. You may look like Saul, तू शौलासारखा दिसत but you असशील, won't be able to fight Goliath. पण तुला नाही गोलायतला लढता येणार. शौलासारखं दिसून गोलायतशी लढता येत नाही. You may look very handsome like Absalom having long hair. तुम्ही असाल फार हँडसम अब्शालोमा सारखे, अगदी लांब केस वगैरे, That same hair will गिव्ह यू गळफास. तेच केस तुला गळफास देतील. Amen. आमेन. Because the devil is only afraid of your connection. कारण सैतान तुमच्या वरच्या संपर्कालाच घाबरतो. बाकी बिलीवर नावाच्या जातीत काही ठेवलेलं नाही. He is not afraid of your stature. He is not afraid of your grammar. सैतान तुमच्या व्याकरणाला घाबरत नाही. सैतान तुमच्या दिसण्याला घाबरत नाही. He is shaken by your intimacy. सैतान तुझी देवाशी किती जवळीकता आहे, तू किती प्रार्थना करतो त्याला घाबरतो. Sometimes he is not even afraid of your church attendance. आणि कधी कधी सैतान तू चर्चला किती येतो त्या हजेरीवर सुद्धा घाबरत नाही की तू Because चर्चला sometimes किती our वेळ आहे. body is here, our spirit is elsewhere. कारण कधी कधी आठवड्यातनं 3 दिवस आपण चर्चला येतो, पण फक्त शरीर घेऊन आत्मा कुठं गेलाय देव जाणे. He is afraid of your secret place. तो तुमच्या गुप्त स्थळाला घाबरतो. Say, Satan is afraid of my secret place. म्हणा सैतान माझ्या गुप्त स्थळाला घाबरतो. Say, Satan is afraid of my secret place. म्हणा सैतान माझ्या गुप्त स्थळाला घाबरतो. आमेन. When you live disconnected from prayer, जर तुम्ही प्रार्थनेपासूनच कट झालेलं जीवन जगाल, you may still talk, बोलत असाल तुम्ही, but your words will lack weight. पण शब्दांमध्ये वजन असणार नाही, मग ती व्यर्थ बडबड असेल. प्रार्थना करून बोला, शब्द में वजन आहे. वजन लाओ. हा, शब्दांना थोडं वजन लाव. You may still move, तुम्ही करत असाल, हलत असाल, but your steps will lack power. पण पावलांमध्ये सामर्थ्य नाही. Because airplane mode looks very high, कारण एरोप्लेन मोड दिसतो फार उंच, but it lives very low. पण तो जगतोय फार खाली. I don't know why they gave that airplane मला माहित mode. नाही त्यांनी तो एरोप्लेन मोड दिला पण का आहे. And disconnection आणि संपर्क तुटणं, never produces destination. संपर्क तुटला ना तर मग आयुष्याची दिशा जी आहे ठरलेली
ती पैदा होणारच नाही, तिचा जन्म होणारच नाही. You can shout, I am flying, तुम्ही असं ओरडाल की नाही मी उडत आहे, but still be grounded by prayerlessness. आणि तरी प्रार्थनाहीन जीवनामुळे तुम्ही तिथल्या तिथेच राहाल, टेक ऑफ कधी होणार नाही. Amen. आमेन. Because signal is the proof that heaven recognizes you. कारण सिग्नल जर वरून आला तर तो पुरावा आहे की स्वर्गाला तुझी ओळख आहे. Signal is the proof that heaven recognizes you. आलेला सिग्नल एक पुरावा आहे की स्वर्ग तुला ओळखतं. Without signal, सिग्नल शिवाय there is no intimacy. जवळीकता नाही, There is no recognition. ओळख नाही. So get off airplane mode spiritually. तर आध्यात्मिक रीतीनं जर तुम्ही एरोप्लेन मोडवर गेलाय ते बंद करा. Amen. आमेन. And reconnect to the altar. आणि वेदीशी संपर्क परत लावा, Reconnect to the secret place. गुप्त स्थळाशी परत संपर्क लावा, Reconnect to prayer. प्रार्थनेशी परत संपर्क साधा. Because it's not your posture that moves heaven. कारण तुझी जी अंगभाषा आहे, ज्या पद्धतीनं बसतो चालतो त्यातनं स्वर्ग हलत नाही. It's your connection that moves heaven. संपर्क साधला तर स्वर्ग हलेल. Amen. आमेन. ग्लोरी ग्लोरी. हालेलुया. If your phone is just 5%, तुझा फोन, त्या फोनची बॅटरी 5% आहे, it can still receive calls, तरी त्याला फोन येऊ शकतात, फोन वाजेल, but it can't do much. पण फारसं करणार नाही, फारशी मदत होणार नाही. But a fully charged phone, पण जो 100% चार्ज फोन आहे, it functions with confidence. तो कॉन्फिडन्स नाही, तो विश्वासाने काम करतो, कारण तो 100% चार्ज आहे. Amen. आमेन. So prayer is the charging point of destiny. तर प्रार्थना ठरलेल्या आयुष्याच्या दिशेचा चार्जिंग पॉइंट आहे. And so dwelling in prayer keeps your spiritual battery 100% charged. तर प्रार्थनेत राहून तुमची आध्यात्मिक बॅटरी 100% चार्ज राहील. Amen. आमेन. So what does the secret place mean to us? तर गुप्त स्थळ आपल्यासाठी काय आहे? It's the private prayer altar. लिहून ठेवा, गुप्त स्थळ म्हणजे प्रायव्हेटली केलेली प्रार्थना, खाजगी, माझ्या घरात, माझ्या खोलीत, एका कोपऱ्यात जाऊन केलेली प्रार्थना. The quiet prayer life. शांत प्रार्थनेचं जीवन. Some of us can make 1 hour prayer from the stage, but at home we can't even make 5 minutes of prayer in our private life. आपल्यातल्या काहींना स्टेजवरून तासभर प्रार्थना करता येतात, पण घरामध्ये खाजगी प्रार्थना करताना 5 मिनिटं सुद्धा आपल्याला प्रार्थना करता येत नाही. Such prayer is like a pharisaical prayer. आणि अशा प्रार्थना पुरुषांनी केलेल्या प्रार्थनेसारख्या आहेत. It's the hidden devotion पण गुप्त स्थळी केलेली भक्ती that builds power in you. सामर्थ्य बांधते The तुझ्यात. place हालेलुया. where nobody sees you, the place where nobody claps for you. ज्या जागेत कोणी तुला पाहत नाही, ज्या जागेत कोणी तुझ्यासाठी टाळ्या वाजवत नाही, कोणी तुझ्या समोर नाही, The place where you are alone with God. ज्या जागेमध्ये तू देवासोबत एकटा आहेस, See, अलोन विथ जीसस. it's not just physical location. आणि शारीरिक परिसर फक्त नाही, It is consistent devotion to God in private. सातत्याने देवाला खाजगी रीतीनं दिलेली भक्ती. Amen. आमेन. But what did David mean when he wrote the shadow of the Almighty? पण दावीद काय म्हणत जेव्हा तो म्हणाला सर्व सामर्थ्याच्या छायेत, छाया म्हणजे सावली, याचा अर्थ काय? A shadow only appears when you are very close to someone, छाया जेव्हा आपण एखाद्याच्या फार जवळ असतो तेव्हाच दिसते. छाया, सावली तेव्हाच दिसते, isn't it? है ना? If you are far away from that person, त्या माणसापासून जर आपण फार लांब आहोत you won't see their shadow. तर त्यांची सावली आपल्याला दिसणार नाही. So David is saying, तर दावीद म्हणतोय, when you stay close to God जेव्हा तुम्ही देवाच्या जवळ राहाल in secret, गुप्त स्थळी, His presence follows you openly. त्याचा सहवास उघडपणे तुमच्या सोबत चालेल. The Amen. shadow of the Almighty means म्हणजे सर्व सामर्थ्याची छाया म्हणजे supernatural protection, अलौकिक संरक्षण preservation from destruction, आणि नाशापासून मुरवणं, टिकवणं, covering from all evil arrows, आणि सगळ्या वाईट दुष्ट बाणांपासून आवरण, security from your attacks, सगळ्या हल्ल्यांपासून संरक्षण, rest in all the fears. आणि सगळ्या भयामध्ये आराम. So David was a man of the secret place before he became the man of the throne. तर दावीद सिंहासनाचा माणूस बनण्या अगोदर तो गुप्त स्थळाचा माणूस होता, तिथे त्याला कोणी पाहिलेलं नव्हतं. He did not learn his worship on the throne. आणि त्याने त्या सिंहासनावरती येऊन मग त्याची आराधना सगळ्यांना कळली असं नव्हे. He learned worship with the sheep. तो त्या मेंढवाड्यामध्ये त्या मेंढरांसोबत त्याने आराधना शिकली. मेंढरांसोबत, मेंढवाड्यात, रानात, बेथलेहमच्या रानात. He learned courage with the lions. तो धाडस सिंहांच्या सहवासात शिकला. He learned trust with the bears. विश्वास अस्वलांच्या सहवासात त्याने शिकला. Amen. आमेन. Before oil touched his head publicly, आणि लोक जमावासमोर, पब्लिकच्या समोर
तेलाचा स्पर्श त्याच्या डोक्याला होण्या अगोदर prayer had already touched his heart. प्रार्थनेनं त्याच्या हृदयाला ऑलरेडी स्पर्श केला होता. Many want the oil, not the prayer. अनेकांना तेल पाहिजे अभिषेकाचं आणि राजासनाचं, पण प्रार्थना नको. Prayer had touched David's heart privately. पण प्रार्थनेचा स्पर्श दावीदाला खासगी रीतीनं कधीच झाला होता. And that's why God said, म्हणून देव बोलला, I will not stand still till David comes. जोपर्यंत दावीद येत नाही मी शांत उभा राहणार नाही. Why David? का दावीद? Because of his closeness to God. कारण दावीद देवाच्या एवढ्या जवळ होता ना, त्या जवळीकतेमुळे देव म्हणाला की तो येऊ दे, तो येईपर्यंत मी नाही शांत बसणार. Samuel saw Eliab as a mighty man, शमूएलाने एलियाबला एक मोठा छान माणूस fit पाहिलं, for the king. अगदी फिट आहे राजा व्हायला. But God sees your prayer life. पण देव प्रार्थनेचं जीवन God पाहतो. sees your connection with him. देव तुझा त्याच्याशी संपर्क पाहतो. And that is why he could boldly declare in Psalm 91, आणि म्हणून स्तोत्र 91 मध्ये तो धाडसाने बोलू शकला. not as a theory, एक थिअरी, ईश्वरी ज्ञान किंवा थेअरी म्हणून नाही, but as a testimony. पण एक साक्ष म्हणून. And so this verse is a divider between spectators and God carriers. तर हे वचन दर्शक जन आणि देवाला घेऊन फिरणारे ह्यांच्या मधलं हे वचन आहे. Between surface Christians वरवरचे उथळ ख्रिश्चन, and deep Christians. नाम केले बिलीवर, आणि खोल गेलेले ख्रिश्चन. Deep यांच्यातला Christians फरक. have deep authority. खोल ख्रिश्चन लोकांना खोल अधिकार असतो. God is not just searching for Sunday Christians. देव फक्त रविवारी येणाऱ्या ख्रिश्चन लोकांना शोधत नाहीये. He is searching for secret place dwellers. गुप्त स्थळी बसणाऱ्यांना देव शोधतोय की संडे हो गया, मंडे हो गया, बाकी तू क्या कर रहा है? See, मंगळवार ते शनिवार तुझं काय चाललंय? you don't need to shout for power. आणि सामर्थ्यासाठी तू आरडाओरडा करायची गरज You नाही. need to stay in prayer. तू प्रार्थनेत राहायची गरज आहे. प्रार्थनेत राहा. You don't need many enemies to fall. आणि काही गरज नाही की अनेक शत्रू पडले पाहिजेत. You need just deep intimacy to stand. तुला फक्त देवाशी फार जवळीकतेची गरज आहे, धडधाकड उभं राहायला. Many are praying for the enemy's fall. God is saying, I want you to stand. अनेक जण म्हणतात की माझा शत्रू पडू दे, माझा शत्रू पडू दे अशी प्रार्थना करतात. देव म्हणतो तू नीट उभा राहा ना. Forget about your enemies. तुझ्या शत्रूंचा सोड, तू नीट उभा राहा ना. Whether they stand or fall, it depends on me. ते शत्रू पडतात उभे राहतात ते माझ्यावर आहे. तू नीट उभा राहा You ना. don't pray for their तू fall. कशाला त्या शत्रूंच्या You pray that you stand. प्रार्थना कर की मला उभं कर. तू उभा राहा ना. शत्रूना पाड करत तू पडतो, तू उभा राहा. See? And so you don't need to force your breakthrough. तर तुम्ही ना तुमच्या नवीन कोऱ्या सुरुवातीला असं फोर्सिबली बळजबरीनं आणायची गरज नाही. You need to dwell where grace flows naturally. अरे जिथं कृपा एकदम नैसर्गिक रीतीने वाहते तिथं मुक्काम ठोका. Stay in the presence of God. Divine doors will open for you. देवाच्या सहवासात राहा, दैवी दारं उघडतील तुमच्यासाठी. Stay in the secret place of God. Your enemies will fall. देवाच्या गुप्त स्थळी राहा, तुमचे शत्रू तसेच पडून राहतील. Stay in the secret place गुप्त स्थळी राहा, and God will open doors for you. देव तुमच्यासाठी दार उघडेल. आमेन. Because power should never be chased. It should be attracted by divine prayer. कारण सामर्थ्या मागे ना आपण धावायची गरज नाहीये. दैवी प्रार्थनेनं ते सामर्थ्य आपल्याकडे आकर्षित झालं पाहिजे की बंदे में दम आहे. Amen. त्याच्या मागे आपण वेड्यासारखं धावायची गरज नाहीये. तू प्रार्थना कर, ते सामर्थ्य आपोआप चुंबक तुला लागल्यासारखं चिकटेल. And so what you dwell in private तर खासगी रीतीनं तू जे करतो will always defend you publicly. ते लोक जमावासमोर तुला नेहमी वाचवणार. Amen. खासगीतल्या प्रार्थना लक्षात ठेवा, नाही तर लिहून ठेवा. खासगीत केलेल्या प्रार्थना पब्लिक समोर तुला सुरक्षित ठेवतील. Amen. Amen. And so those who stay with God in secret तर जे लोक खासगी खोलीत देवासोबत राहतात will stand with God even in the storms. ते देवासोबत वादळातही उभे राहतील. Amen. Amen. You will never stumble if कधी- you are found under the shadow of the Almighty God. जर तुम्ही सर्व सामर्थ्याच्या छायेत सापडला तर तुम्ही कधी अडखळताना दिसणार नाही. Because God will hold you up. कारण देव तुम्हाला धरेल. His shadow will hold you up. देवाची छाया तुम्हाला धरेल. His presence will hold you देवाचा up. सहवास तुम्हाला धरेल. Many times अनेक वेळा we look behind, where is God? आपण मागे पाहतो की अरे देव कुठे आहे. God says, देव म्हणतो I was waiting there in the secret place of the Most मी High. गुप्त स्थळी वाट पाहत होतो परात्पराच्या. You didn't meet me, तू मला भेटायला आला नाही, so my shadow did not follow म्हणून you. माझी सावली तुझ्या मागे आली नाही. मैं आ गया, तू किधर आहे. See? And so you fight your battles alone मग तुम्ही तुमची युद्ध एकटे करता.
Because there is no shadow of God, there is only the shadow of Peter. कारण देवाची छाया तुझ्या मागे नाही, फक्त पीटरची छाया तुझ्या Peter मागे. cannot help Peter. पीटरला मदत करू शकत Peter's नाही. shadow cannot help Peter. पीटरची सावली पीटरला मदत करू शकत नाही. Peter's God can help Peter. पण पीटरचा देव पीटरला मदत करू शकतो. Provided Peter is found in the shadow of the Most High God. जर पीटर सर्व सामर्थ्याच्या छायेत सापडला तर गुप्तस्थळी बसताना. हालेलुया. आमेन. त्यांनी त्यांचं नाव घातलं, आपण आपलं घालू. And so David is saying, दावीद म्हणतो, if prayer becomes your home, जर प्रार्थना तुझं घर झालं, प्रार्थना ही जीवन, प्रार्थना हीच आहे, protection becomes your companion, तर संरक्षण तुझा साथीदार म्हणतं. लाईफ टाइम संरक्षण माझा साथीदार. if intimacy becomes your lifestyle, जर जवळीकता देवाशी तुझी जीवनशैली झाली, power becomes your inheritance. सामर्थ्य तुझं वतन बनतं की हम दोनों अभी अलग है ही नहीं, हमने हमेशा एक साथ है. So the secret place is not a hiding place. तर गुप्तस्थळ म्हणजे काय, लपायची जागा नव्हे. It is a training ground for kings and priests and prophets. ते प्रशिक्षणाचं ग्राउंड आहे राजासाठी आणि याजकांसाठी आणि संदेशच्यांसाठी. आमेन. तिथं संदेशचे राजे आणि याजक ट्रेन होतात. Some people want 24/7 anointing with 2 minutes of prayer. काही लोकांना 2 मिनिटं प्रार्थना करून 24/7 चा अभिषेक पाहिजे. समीकरण चुकलंय असं वाटत नाही का? Heaven आपण says करा. choose one. स्वर्ग म्हणतं एक निवड. You can't load recharge card once in January and expect it to work till December. एकदा जानेवारी मध्ये काही ते जेमतेम 350-400 चा रिचार्ज कार्ड टाकला तर ते काय डिसेंबर पर्यंत चालणार आहे? तू फोन तर सारखा करतो सगळ्यांना. वो नहीं टिकने वाला दिसंबर तक. तेरे जनवरी का हाफ जनवरी में खत्म होने वाला रीलोड. Amen. रीलोडिंग रोज करना पड़ेगा. And so if your altar is empty, जर तुझी वेदीच रिकामी आहे, don't be surprised if your anointing is blinking. आश्चर्य मानू नका. अभिषेक पण थोडासा असा मंदवायलाच लागलाय आता. म्हणजे कधी ती बात विजेल काय सांगता येत नाही. Amen. आमेन. Because power is not generator. कारण सामर्थ्य म्हणजे जनरेटर नाही You can't just on it when visitors come. की जेव्हा भेटायला लोक येतात तेव्हा ते ऑन केलं. Amen. आमेन. And if your prayer is only seasonal, आणि तुमची प्रार्थना जर ऋतूला धरून असेल की मी वर्षातनं 2दा प्रार्थना करतो, आमचं ठरलेलं आहे, हो का, then क्रिसमसला power आणि also ईस्टरला. will be seasonal. मग ते सामर्थ्य पण सीझनलच. फक्त क्रिसमसला आणि ईस्टरलाच तुम्ही सामर्थ्यवान असाल. Amen. आमेन. Only Christmas and मग फक्त Easter. क्रिसमस Some आणि people ईस्टर. come 3 times. काही लोक 3 वेळा येतात. Easter, Christmas, Good Friday. ईस्टर, क्रिसमस आणि गुड फ्राइडे. हमारे में 3 दिन बड़े महत्व के रहते हैं. Some people come for hatching, matching and dispatching. हॅचिंग मॅचिंग डिस्पॅचिंग. बस काही लोकांचं एवढंच असतं. Amen. आमेन. You cannot borrow somebody's anointing. कुणाचा तरी अभिषेक तुला उधार घेता येणार नाहीये. Like you take somebody else's charger जसं एखाद्या माणसाचा चार्जर आपण घेतो and then expect it to last. आणि मग आपण अशी आशा अपेक्षा ठेवतो की ते टिकावं. See, no secret place, no service. गुप्त स्थळ नाही, सेवा नाही, सर्व्हिस नाही. No secret place, no service. गुप्त स्थळ नाही, सर्व्हिस नाही, सेवा नाही, Amen. सेवा लाभ नाही. Many people look very strong on the outside, अनेक लोक दिसायला बाहेरून फार खंबीर आणि स्ट्रॉंग दिसतात, but inside they are very hollow. आतून कोंबडीचं हृदय एकदम उथळ रिकामे. It's like social media. हे सोशल मीडिया सारखं आहे. You know, social media, सोशल मीडिया it always shows makeup, filters and edited pictures. नेहमी आपल्याला मेकअप केलेले, एडिट केलेले, फिल्टर लावलेले फोटो दिसवतो, Amen. है ना, फिल्टर लावलेले. But real life is different. पण खरं जीवन वेगळं आहे. कधी कधी आपल्याला आरशात बघून वाटतं की बापरे मी खरी अशी आहे. I mean, some people then when they meet you in person, you look different. When they see you on social media, you are आणि different. म्हणून काही लोक तुम्हाला सोशल मीडियावर पाहता, ती छाप त्यांच्या डोक्यात बसलेली असते आणि जेव्हा खरे येऊन तुम्हाला भेटतात तेव्हा म्हणतात ये जमीन आसमान का फरक है. Then they say, तुमच्या बहिणीला मी बघितलं मग ते म्हणतात होतं सोशल social मीडिया media पे आपने आपके बहन का फोटो डाला था क्या? नहीं, बोलने का मैं फिल्टर करके डाला था. वर. See, because real life shows sweats, बघा, खरं जीवन घाम दाखवतं, it shows tears, खरे जीवन अश्रू दाखवतं, It shows बिखरलेले केस discipline. आणि शिस्त दाखवतं it shows consistency. आणि सातत्य दाखवतं. In the खरं same जीवन. way, तसंच the pulpit shows glory, मंच गौरव दाखवतो. but the secret place shows the groaning that produced Ah. that shining. गुप्त स्थळामध्ये कणणं दिसतं, ज्या कण्यातनं हे चमकणं आलंय. Amen. बर्निंग और फिर शाइनिंग है ना बेटा. जलेंगे फिर उसके बाद ही चमकेंगे. See, you don't become powerful by just posting scriptures also on the Facebook. आणि फेसबुक वरती तुम्ही शास्त्र वचन टाकून सुद्धा सामर्थ्यवान होणार नाहीये. Some people say, काही लोक म्हणतात all those who comment to my
words, they will be blessed this morning. आज सकाळी जे कोणी माझ्या सगळ्या शब्दांना कमेंट टाकतील ते आशीर्वादित All होतील those who say yes by faith, they will get money in their bank. आणि जे कोणी विश्वासाने यस म्हणतील त्यांच्या बँकेत पैसा येईल. हो का? तुम्ही कोण आहात? I mean, you don't become powerful by posting scripture verses. हे असं शास्त्रवचन टाकून कोणी सामर्थ्यवान बनतं? You become powerful by practicing what you post. असं नाही. जे टाकताय त्याचा सराव करा, त्याच्यातनं सामर्थ्यवान बनाल. People just pick up verses from here and there and post it. लोकांचं काय आपलं कधी कुठून पण काही पण शास्त्रवचन घ्यायचं आणि सोशल मीडियावरती टाकायचं. It has not made their life. काय त्यांचं जीवन तर त्यावर बनलेलं वगैरे नाहीये. Amen. आमेन. Because you clap for the fruit on the tree, not the tree itself. कारण की तुम्ही झाडावरच्या फळांसाठी टाळ्या वाजवताय, झाडासाठी नाही. Amen. आमेन. Unless you see the fruit, you will not clap for the tree. आणि फळ जोर बघत नाही झाडासाठी तुम्ही टाळ्या वाजवणार पण नाही. त्या झाडाला फळही दिसलं पाहिजे. तुमको झाड दिखा रहा है, फल देखो ना पहिले. And the fruit survives because of its healthy roots. आणि फळ का टिकतं? कारण की त्या झाडाचं मूळ फार चांगलं आरोग्यवान आहे म्हणून टिकतं ना. And where is the root found? आणि ते मूळ कुठे सापडतं? In the darkness, in isolation, अंधारात, एकट्यात, under the जमिनीखाली, earth, in घाणीत, privacy. खाजगी, जमिनीखाली, एकट्यात, घाणीत, खतात. That is prayer life. ते जीवन आहे प्रार्थनेचं. And if the root dries up, आणि मूळच जर वाळलं, the fruit will fall. फळं पडणारच आहे तो. मूळ दणकट चांगलं पाहिजे. The altar वेदी, is in the secret गुप्त स्थळी बांधलेली वेदी is like a roof for you. आपल्यासाठी एक छप्पर आहे. It's like a root also for you. आणि मूळ पण आहे, छप्पर पण आहे. झाडाचं मूळ असतं ना, ते मूळ पण आहे आणि छप्पर पण आहे. गुप्त स्थळी बांधलेली वेदी. The power that you see in public is the fruit. आणि जे सामर्थ्य तुम्हाला मग पब्लिक समोर दिसतं ते त्याचं फळ आहे. की आज देवाने मला वापरलं, मी पाहिलं. हाऊ Prayer life is the root. ते प्रार्थनेचं जीवन, मी घरी बसले होते. Prayer life is the root. प्रार्थनेचं जीवन मूळ आहे. What you see in public is the fruit. पब्लिक समोर तुम्ही फळ बघता. आमेन. ग्लोरी. Amen. आमेन. ग्लोरी ग्लोरी. If your root is deep in God, जर देवात तुझं मूळ खोल असेल, your fruits will be loud in power. तुझं फळ सामर्थ्यात जोरदार असेल. And so when David wrote, दाविदाने जेव्हा लिहिलं, he that dwells in the secret place of the Most High जो परात्पराच्या गुप्त स्थळी बसतो, shall abide under the shadow of the Almighty. तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. He was not writing with the classroom theory. तो काय क्लासरूम किंवा वर्गातल्या थिअरीनं लिहित नव्हता. David didn't write in the classroom. वर्गात लिहिलेलं नाही ते. He wrote it from the battleground experience. युद्ध भूमीवरच्या अनुभवाने त्याने हे लिहिलंय. He wrote many of the psalms in the cave. बाकी अनेक इतर स्तोत्र त्याने गुहेत लिहिली. Amen. आमेन. गुहेत. God was giving him देव त्याला देत first-hand राहिला. testimony and experiences. देव त्याला अगदी साक्ष आणि अनुभव देत राहिला. I will give you some evidence from the scriptures. काही पुरावे देतो, शास्त्र वचनातनं पुरावे देतो. पुरावे. Picture David, दाविदाचं चित्र समोर आणा. small fellow in the bush एक लहानसा मुलगा आहे रानातला. with his sheep. त्याची मेंढरं त्याच्या सोबत आहेत. He was not tall like Saul. तो काही शौलासारखा उंच पुरा नाही. He was not very handsome like Absalom. अबशालोम सारखा दिसायला देखणा नाही. If you read in 1 Samuel 17 chapter, 1 शमूएल 17 अध्याय जर तुम्ही वाचलं, picture David in that bush with his sheep. तर दाविदाचं चित्र नजरेसमोर रंगवा की दावीद रानात बसलाय. No armor, no audience, no backup. शस्त्र सामग्री, लोकांचा जमाव, बॅकअप काही नाही. Just a harp in his hand केवळ हातात वीणा आहे and prayer. आणि प्रार्थना आहे. And then suddenly, आणि अचानक lion appears. एक सिंह आला. Not National Geographic lion, आणि नॅशनल जिओग्राफिक मधला नव्हे, not a circus trained lion, सर्कस मधला ट्रेंड असा लायन किंवा not सिंह a नव्हे. cartoon lion, कार्टून मधला सिंह नव्हे. real lion from the wild. लायन किंग मधला लायन नव्हे, खरा खुरा लायन आला. David खरा could खुरा. have said, दावीद म्हटलं असेल, Lord, remember I'm just a shepherd, not a soldier. प्रभू मी मेंढपाळ आहे, मी सैनिक नाहीये. He didn't say that. पण दावीद असं बोललाच नाही. He didn't say I'm just a lamb. दावीद असं नाही म्हणाला, मी तर केवळ एक मेंढरू आहे. No, नाही. because कारण? the shadow of the Almighty, सर्व सामर्थ्यवान देवाची छाया, it showed up before the lion showed up. परात्पराची छाया अगोदरच तिथे होती. सिंह येण्या अगोदर. सिंह नंतर आला. देवाची छाया त्याच्या मागे अगोदरच होती. Amen. ज्याला लढायला देव लागतो त्या देवाला घेऊनच तो फिरत होता. And ते that आलं, मग मी देव शोधायला गेलो. इट्स टू लेट मग. the shadow was there before David reached there. दावीद पोहोचण्या अगोदरच देवाची छाया तिथे होती. And so David grabbed that lion, तर मग दाविदाने त्या सिंहाला धरलं. say, हा?
and opened its mouth, त्याचा जबडा उघडला removed the sheep. आणि त्या मेंढराला अडकलेल्या बाहेर काढलं. Bible says he killed the lion. बायबल म्हणते त्याने सिंहाला ठार मारलं. A boy under God's shadow defeated what should have eaten him for breakfast. देवाच्या छायेखालच्या मुलाने अशा काही सिंहाला ठार मारलंय ज्या सिंहाने खरं म्हटलं तर त्याला ठार मारून त्याचा नाश्ता करायला हवा होता. What about the bear? मग अस्वल आलं, त्याचं काय? You see the double confirmation of the shadow. मग दुप्पट कन्फर्मेशन त्या छायेची मिळते. See the double confirmation of shadow power. आणि दुप्पट कन्फर्मेशन मिळते की देवाची छाया त्याच्या सोबतच होती. Because otherwise some will say, oh, by fluke he killed the नाही lion. तर काही लोक म्हणतील नाही बाय फ्लूक हो गया, उस दिन उसका वो अच्छा था करके हो गया. Because the असं lion नाही. was very weak, it was dying. कारण सिंह पण अशक्तच पडलेला होता, मरतच होता आणि मग ह्याच्या हातून मेला. असं नाही. Some will say, oh, the cobra bit the lion, it had become very weak, and so by the time David ना. reached, it was almost dying, and David just killed it. काही लोक म्हणतील कोबरा आला होता, कोबराने त्याला चावलेलं होतं आणि त्याच वेळेला दावीद पण आला, मग दाविदाने त्याला धरलं, तो सिंह ऑलरेडी अशक्त होता म्हणून तो मेला. See? हे तेरा फॅन्टसी वर्ल्ड आहे. So the Bible says, from the mouth of 2 or 3 witnesses, a matter is established. बायबल म्हणतो 2-3 मुखांद्वारे एखादा मॅटर स्थिर स्थावर होतो. As if the lion was not enough, जणू तो सिंह पुरेसा नसावा. the bear also joined the WhatsApp group of all the enemies. अस्वल पण आलं व्हाट्सएप ग्रुप वरती. आजकल ग्रुप बनाते ना, अब ग्रुप बनाएंगे, चलो एडमिन ग्रुप रहता, क्या क्या ग्रुप रहता, स्टाफ का ग्रुप रहता, हमारा फैमिली ग्रुप So रहता. bears also joined the WhatsApp enemy group. अस्वल आले व्हॉट्सअप एनिमी ग्रुप, व्हॉट्सअप शत्रूंचा ग्रुप होता त्यावर. And at this point, त्यावेळेला David could have posted it on Instagram. दावीद इंस्टाग्राम वर टाकू शकला असता, Enemies too many, अनेक शत्रू आलेले आहेत, ministry too hard. सेवा फार कठीण आहे, जर इंस्टाग्राम तभी रहता तो. लोकांना असं थांबवत नसत, हात असे सळसळतात. But no, the same shadow that handled the lion handled the bear also. पण ज्या छायेने सिंहाला हँडल केलं, त्या छायेने त्या अस्वलाला सुद्धा हँडल केलं. And that's when David knew तेव्हा दाविदाला कळलं that this is not mere luck. हे लक नाहीये This is not mere David's strength. आणि दाविदाची फक्त ताकद नाहीये. I am covered. मी झाकलेला आहे, मी आवरणाखाली आहे, I मी am त्या छायेत covered. आहे. मी आवरणाखाली आहे, मी त्या छायेत आहे. आमेन. Third witness, तिसरी साक्ष, David and Goliath. दावीद आणि गोलायत. In 1 Samuel 17 एक chapter. शमूएल 17. See, let हालेलुया. us fast forward to Goliath now. थोडं आता फास्ट फॉरवर्ड करून गोलायत कडे जाऊया. Small boy versus Goliath. लहान मुलगा विरोधात आहे गोलायत. A giant असा राक्षसी एकदम धिप्पाड, with the size of his spear was like the size of an electric pole. त्याच्या भाल्याचा साईजच इलेक्ट्रिक पोल जेवढा होता, एवढा मोठा भाला होता त्याच्या हातात. And everybody else was checking escape routes. आणि बाकीचे सगळे त्यावेळेला आपण यातनं सुटका कशी पावायची असे शॉर्टकट काढत होता. David was checking on his covenant. पण दावीद त्याच्या करारावरती तपासत होता. Covenant relationship. करारी नातं दावीद ते तपासत होता. आणि बाकीचे विचार करत होते गोलातला बघून की इसमें से अभी भागने का कैसा वो देखो. David was saying, दावीद म्हणाला morning only I got covered सकाळीच मी झाकून आवरून I met घेऊन आलो. God. सकाळी देवाला भेटलोय, and his shadow is with me. देवाची बैठक माझी झालेली, देवाची छाया देवाची सावली माझ्या बरोबर आहे. So Saul tried to give him armor. शौलाने त्याला शस्त्र सामग्री द्यायचा प्रयत्न केला की दावीद हे पहनले. David said, no sir, दावीद म्हणाला नको सर, I don't want, मला नको, I don't wear borrowed protection. मी असं उधार घेतलेलं संरक्षण नाही I'm घालत. already covered. मी कव्हर्ड आहे ऑलरेडी, मी सुरक्षित आहे. असं उधारीवरचा माल मला नाही आवडत. I'm not depending on David's shadow. मी दाविदाच्या सावलीवर राहत नाहीये, I'm depending on my God's shadow. मी देवाच्या सावलीवर अवलंबून आहे. Because I just met God and कारण मी come. आत्ताच देवाला भेटून आलोय. नाही चाहिए सर आप रखो. No borrowed protection. उधार घेतलेलं संरक्षण नाही. I have original shadow. माझ्याकडे ओरिजिनल छाया आहे, ओरिजिनल मूळ. And then the dramatic, powerful statement of faith. आणि मग नाट्यपूर्ण सामर्थ्यवान विश्वासाचं विधान आलं. Goliath, गोलात, you come to me with a sword and a spear. तू तलवार आणि भाला घेऊन माझ्या समोर आलाय, But I come to you in the name of the मी Lord. प्रभूच्या नावात तुझ्याकडे आलोय. हा असा एवढूसा दावीद बोलला. Meaning you came with iron. म्हणजे तू काय घेऊन आलास? You came with iron. तू लोखंड घेऊन आलास. लोखंड घेऊन आला. तू लोखंड घेऊन आलास. I came with shadow. मी छाया घेऊन आलो. I came with the shadow of the Most High. शस्त्र सामग्री तू लोखंडाची घेऊन आला, मी परात्पराची सावली घेऊन आलोय. And when you come with the shadow of God, आणि देवाच्या सावलीला घेऊन जेव्हा तुम्ही येता, you don't require 5 stones, you require just 1 stone. 5 खडे पण लागत नाहीत, एक पण बास आहे. 1 swing, 1 stone. बस एक गिलवर एक खडा आणि तो पडणार. And 1 scream from Goliath. आणि त्या गोलात करणं मग असा आवाज, Boom,
Giant is down on the floor. तो धिप्पाड पडला खाली जमिनीवर. एक Audience is shocked. आणि लोकांना दर्शकांना आश्चर्याचा धक्का. David is calm. दावीद शांत. Why? का? He that dwells in the secret place जो परात्पराच्या गुप्तस्थळी बसतो does not panic in public storms. तो लोकसमुदायात आलेल्या वादांना घाबरत नाही. बित्रट होऊन पळून नाही जात की आपण नको 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 क्यों नको प्रेयर करो उतना. What about David and Saul? दावीद आणि शौलाचं काय? Saul threw maybe 10,000 arrows on David. शौलाने कदाचित दावीदाला ठार मारायला 10,000 भाले फेकले असतील. 10,000 arrows. 10,000 भाले तरी शौलाने फेकले असतील दावीदाला ठार मारायला. But zero hits. 0 एकदाही निशाणा लागला नाही. एक बार वो निशाणा लगा नहीं बेटा, एक बार निशाणा लगा नहीं है. एक बार लगा नहीं. असला चौताळला असेल ना शौल, मार मार के मर रही नहीं है. Saul chased David like some chase illegal connections. आणि शौल दाविदा मागे असा लागला होता जसं आपल्यातले काही लोक बेकायदेशीर कनेक्शनच्या मागे लागतात. Everywhere David went, जिथे कुठे दावीद गेला Saul followed him. शौल त्याच्या मागे मागे. Saul is saying, I want to be your shadow. शौल म्हणतो मला तुझी सावली बनायचंय. David said, I don't want your shadow. दावीद म्हणतो सॉरी सर, मला तुमची सावली नको. I have got my God's shadow. मला माझ्या देवाची सावली आहे. I don't want even my shadow. मला माझी सावली गरजेची नाही, मी तुमची काय घेणार आहे. But wherever David went, आणि जिथे कुठे मग दावीद गेला, mountains, कुठे? forests, डोंगरात, caves, जंगलात, deserts. गुहेत, रानात, वाळवंटात, Saul was only going behind him with a शौल spear, त्याच्या मागे मागे भाला घेऊन, असं आपण एखादे कार्टून बघतो ना, भाला घेऊन जातो तसं शौल जातो मागे. hitting him every time. सारखं त्याला मारतोय, त्याला भाले सोडतोय. But Psalm 91 पण स्तोत्र 91 was forming before it was quoted. स्तोत्र 91 तिथे आकार घेत होतं. Praise God. बोलण्याही अगोदर आकार घेत होतं. ती छाया घेऊनच तो फिरत होता. David slept in caves दावीद गुहेत झोपला like a homeless man. एखादा असा माणूस निराश्रित ज्याला घर नसतं. But none of Saul's weapons touched him. पण शौलाच्या एकही शस्त्राने त्याला हात नाही लावला. हात लावू नाही शकलं शौलाचं एकही शस्त्र. And one day, this is where the movie gets funny. आणि मग एके दिवशी बघा चित्रपट तिथे थोडा गंमतशीर होतो. David was inside the cave. दावीद होता गुहेच्या आत Saul entered the same cave आणि शौल त्याच गुहेत आला to ease himself. स्वतःला थोडंसं रिलॅक्स करायला. And the hunter entered the lion's den. आणि एक शिकार जणू काय आला सिंहाच्या गुहेत. शिकार आली सिंहाच्या गुहेत. You may be a hunter, but if you enter the lion's den, you know what happens. तुम्ही असाल शिकारी, पण सिंहाच्या गुहेतच जर तुम्ही जाऊन बसलात तर कोण कुणाची शिकार करणार आहे. The prey held the predator's destiny in his hand. पहा ना, म्हणजे आता त्याच्या हातामध्ये याची आयुष्याची ठरलेली दिशा आली. David's men whispered in David's ears. आणि दाविदाची माणसं दाविदाच्या कानात बोलली की सर एक्सक्यूज See, we have got somebody here. आलेत कोणीतरी. Saul, शौल आलाय. always carrying his spear to kill you. हा नेहमी तुम्हाला ठार मारायला भाला घेऊन फिरतो तो आलाय. Now is the chance. बस अभी अपने को चांस है. Kill him now. अभी बाजी अपने साइड से, बॉल इज इन अ कोर्ट. आता मारा. Because this is prophecy made easy for you. हा आपल्यासाठी भविष्यवाणी आता सोपी झाली. मारा त्याला. Prophetic word पाहिजे हे बघा समोर. घ्या. आला तो शौल समोरच आला. घ्या प्रॉफिटिक वर्ड. You will become a king. तुम्ही राजा व्हाल, राजा दावीद महाराज. In your hand is the power to make this prophecy sure. बघा आता तुमच्या हातात सामर्थ्य आलेलं आहे ही भविष्यवाणी खरी व्हायचं की तुम्ही राजा होणार. मारा त्याला. David said, relax, दावीद relax. म्हटला अरे बाबा थोडं दमाने घ्या ना जरा. I live under the shadow of the मी Most त्या High God. परात्पराच्या सावलीत राहतो. And if you live under the shadow of the Most High God, your life changes. आणि परमोच्च देवाच्या सावलीखाली तुम्ही राहिलात तर तुमचं जीवन बदलतं. He who lives under the shadow of the Most High, जो परात्पराच्या छायेखाली राहील he does not live on ambition. तो कुठल्याही महत्वाकांक्षेवर जगत नाही. He allows God to set him on the throne. तो देवाला परवानगी देतो की तू मला सिंहासनावर आणून बसव. ग्लोरी ग्लोरी हालेलुया. And so David cut only Saul's cloth मग दाविदाने काय केलं, सौलाचा झगा जो होता ना त्याचा फक्त काट कापला and let him go. आणि त्याला सोडून दिलं. And the shadow of God preserved him once again. आणि देवाच्या छायेनं त्याला परत एकदा सांभाळून ठेवलं. So people living under the shadow तर जी माणसं देवाच्या छायेखाली जगतात can afford mercy. त्यांना दया मिळू शकते. दे कॅन अफोर्ड मर्सी. त्यांना दया मिळू शकते. And there were times David almost fainted, आणि अशा काही वेळा होत्या जेव्हा दावीद जवळजवळ बेशुद्धच झाला but he never fell. पण पडला नाही. If you read in 1 Samuel 29 and 30th chapters, 1 शमूएल त्यातले 29 आणि 30 अध्याय जर तुम्ही वाचले, at one point एका वेळेला David became so tired दावीद एवढा दमला that he entered the enemy's territory की तो शत्रूच्या हद्दीत गेला pretending to be mad, असं वागत की मी वेडा आहे.
spit running down his mouth आणि त्याच्या तोंडातनं लाळ पडतीये and his beard. आणि दाढीवरनं पडतीये He was acting like a village scarecrow. आणि असं एकदम घाबरलेला एखादा माणूस असा तो ऍक्टिंग करतोय. And if that was you today, आणि जर तुम्ही तो आज असता they तुम्ही, would say, तर ते म्हटले असते, man of God has backslidden. देवाचा सेवक बघा बॅकस्लाइड झाला, प्रभूपासून मागे गेला, प्रभूला त्याने सोडून दिलं. आज जर आपली गत अशी असते, And you will put it on the social media. आज जर आपल्याला लोकांनी असं पाहिलं असतं तर लोकांनी सोशल मीडियावरती लगेच टाकलं असतं की सो अँड सो देवाचे महान सेवक बॅकस्लाइड झालेले आहेत, मागे गेलेले आहेत, त्यांनी प्रभूला सोडलेलं आहे. Never do that. असं करू नका, Because you don't know that person. तुम्हाला तो माणूस माहित If नाहीये. that person is staying under the shadow of the Almighty हा, God, तो माणूस जर महान देवाच्या छायेखाली राहतोय, he who is down will be on top of you. जो खाली आहे तो तुझ्या डोक्यावर येईल. Because even in that confusion, कारण त्या गोंधळात सुद्धा the shadow of the Most High God did not leave him. देवाची छाया त्याला सोडत नाहीये. Once called, always called. God still preserved him from exposure. देवाने तरी त्याला सांभाळून ठेवलं त्या सगळ्या एक्सपोजर पासून. Because when you truly dwell in the secret place, कारण खरोखर जेव्हा तुम्ही देवाच्या गुप्त स्थळी बसता, even your mistakes cannot cancel your destiny. तुमच्याकडनं झालेल्या चुका सुद्धा तुमच्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेला रद्द नाही करू शकत. सो व्हॉट इफ यू वेंट रॉंग? तुमच्याकडनं झालेल्या चुका सुद्धा आयुष्याच्या ठरलेल्या डेस्टिनीला रद्द नाही करू शकत. After running for years, वर्षोनवर्ष धावू नाही, hiding for years, वर्षोनवर्ष लपून, crying for years, वर्षोनवर्ष रडून, fasting for years, वर्षोनवर्ष उपास praying for करून, years, वर्षोनवर्ष प्रार्थना करून, one day destiny said, एक दिवस आयुष्याची ठरलेली दिशा म्हणाली, enough rehearsal. बास आता उजळण्या फार झाल्या, Now is the show time. आता शो टाइम है, आता उजळली नाही, अभी उसको सबके सामने चमकाओ. Yes. अभी उसको बाहर ला. The same boy that slept with stones जो मुलगा दगडांवर झोपला became king with the scepter in hand. राजदंड घेऊन राजा झाला. असाच नाही, त्याच्या God मागची कहाणी. values your precious time in the shadow. देव तुमच्या त्या छायेतल्या मौल्यवान वेळेला महत्व देतो. The same man who hid in the caves, जो मनुष्य गुहेत लपलेला now he is seated on the throne. आता राजासनावर बसलाय. Why? का? Because Psalm 91 कारण स्तोत्र 91 is not just a Sunday school verse. स्तोत्र 91 म्हणजे फक्त संडे स्कूल मध्ये शिकवायची बाब It नाहीये. is a king making principle for all of us. राजा घडवणार प्रिन्सिपल आहे सगळ्यांसाठी. स्तोत्र 91 राजा घडवणार. If God is hiding you today आज देव तुला लपवतोय because कारण danger is काहीतरी धोका आहे. trying to put you down. धोका तुला खाली पाडायला बघत आहे म्हणून देव आज तुला लपवतोय. Because when you go in public, कारण पब्लिक समोर आपण गेलो ना, God knows there is danger. देवाला माहिती असतं की धोका कुठे आहे. Amen. Amen. And so he's keeping you in the secret place. म्हणून देव तुला सध्याला खासगी जागेत ठेवतोय. गुप्त स्थळी राहा, Amen. गुप्त स्थळी राहा. Are you getting me? कळतंय का? If you are not shining yet, तुम्ही जर अजून चमकत it नसाल is for your good. तुमच्या चांगल्यासाठीच आहे. You cannot shine sooner than your prayer life. तुमचे प्रार्थनेचं जे जीवन आहे ना ते जोवर बनत नाही तोवर तुम्ही चमकणार नाही. देव तुम्हाला पब्लिक समोर आणणार पण नाही, कारण देवाला माहिती आहे याला हे झेपणार नाही, धोका आहे, हा पडणार, ह्याच्यासोबत बाकीचेही कदाचित पडू शकतात. If you are in a cave season, जर तुम्ही गुहेत असल्यासारखे असाल, don't panic. नेव्हर माइंड, घाबरायची गरज नाही. Because कारण David's case दाविदाची केस, of staying in the cave दावी जे गुहेत राहिला produced Israel's topmost king. त्यातून इस्रायलचा टॉप मोस्ट राजा बाहेर आला. See? गुहेतून इस्रायलचा टॉप मोस्ट राजा 40 वर्ष ज्याने राज्य केलं, He never was defeated once. तो एकदाही हरला नाही. Never. एकदाही हरला Not नाही. one war he was defeated. एक युद्ध तो हरला नाही बेटा. Your shadow season is not your shame season. बघा, तुझा जो छायेचा काळ आहे तो लज्जेचा आणि अपमानाचा काळ नाहीये. It's a formation season. तो तुला घडवायचा काळ आहे. Amen. देशी जन्माचा आकार, तो आकार देणारा काळ. David did not have insurance. दाविदाकडे काय जीवन विमा इन्शुरन्स होता? He had the shadow. देवाची छाया होती, विमा काही नव्हता. Amen. आमेन.
Lions did not see insurance, they saw the shadow. सिंहांनी त्याचा जीवन विमा उतरवलेला पाहिला नाही. सिंहांनी त्याच्या मागे असलेली देवाची छाया The पाहिली. bear did not see insurance, the bear saw the shadow. अस्वलाने दाविदाकडे असलेला जीवन विमा पाहिलेला नाहीये, पण देवाची छाया पाहिली. Saul was afraid of David because he saw the shadow of God. शौल दाविदाला घाबरायला लागला मग का? कारण शौलाने पण दाविदावर देवाची छाया पाहिली. If hell cannot locate you, जर नरकास तुला शोधू शकत नाहीये, it cannot terminate you. तर ते तुला काढूही शकणार नाहीये. तुला टर्मिनेट नाही करू शकत नरक. And mind you, you will never die under the shadow. आणि लक्षात ठेवा, देवाच्या छायेखाली तुम्ही कधी मरत नाही. You will develop under the shadow. देवाच्या छायेखाली तुम्ही विकसित होणार. आमेन. हालेलुया. Amen. आमेन. And so Psalm 91:1 followed David through and through. स्तोत्र 91:1 दाविदाच्या मागे थ्रू अँड थ्रू चाललं. From bush to the त्या battlefield. रानापासून युद्धभूमीपर्यंत चाललं. From the cave to the crown. गुहेपासून त्या मुकुटापर्यंत चाललं. From the sheep to the sovereign. मेंढरांपासून साम्राज्यकर्त्यापर्यंत चाललं. And today God is telling you the same thing. आज देव तुला तेच सांगतोय. If you dwell in the secret place like David, जर तू दाविदासारखं त्याच्या गुप्त स्थळी बसला, you will survive lions. तर तू सिंहांसमोर पण You will टिकशील. survive bears. तू अस्वलांसमोर पण You will टिकशील. survive Goliath. तू गोलायत समोर You पण will टिकशील. survive witches. तू चेटकिणींसमोर पण टिकशील. You will survive 1,000 spears. हजारो भाल्यांसमोर सुद्धा तू टिकशील, मरणार नाहीस. You will escape the arrows. आणि ते सगळे भाले तुला सोडून You will सगळीकडे rise लागतील. from the caves. आणि तू गुहेतनं वर येशील. And you will sit on your throne. आणि तू तुझ्या सिंहासनावर बसशीलच. And nobody can stop you. कोणी तुला थांबवू शकणार नाही. Amen. आमेन. आमेन. हालेलुया. Some say God is everywhere. काही लोक म्हणतात ना, देव सगळीकडे आहे. Yes, God is everywhere. आहेच ना, देव सर्वत्र आहे. But God does not manifest everywhere. पण देव सर्वत्र प्रगट होत नाही ना In बेटा. the same way. तसंच आहे ते. He doesn't manifest everywhere in the same way. त्याच रीतीनं देव सर्वत्र प्रगट होत नाही. देव आहे सगळीकडे, पण सगळीकडे आणि सर्वत्र तो त्या रीतीनं प्रगट होत नाही जो एखाद्या देवामागे जी छाया त्याने ठेवली असेल त्या रीतीनं होईल. I mean, you don't discuss wedding plans inside a nightclub. आय मीन नाईट क्लब मध्ये तुम्ही लग्नाच्या योजना करता का? ते नाईट क्लब आहे. इट्स ओनली फॉर अ नाईट. Say, are you discussing wedding plans in a booze joint? तुम्ही लग्नाच्या योजना दारूच्या अड्ड्या पबवर करता का? You don't hold companies' board meetings on the road. कंपनीची बोर्ड मीटिंग तुम्ही रस्त्याच्या चौकात घेता का? नाही ना. You don't hold a company meeting in a bus. किंवा कंपनी मीटिंग तुम्ही बसमध्ये घेता का? नाही. No. जागा असतात ना, काही जागा असतात. जागा There is a place. जागा असतात. लग्न ठरवायचंय त्याची एक जागा असते. लग्नाची मागणी घालायची जागा. Sometimes they say, इथं कुठं बोलतो, घरी येऊन बात हा, बोल ना. घरी मागणी घाल. रस्त्यात तू विचारतो असं असं रस्त्यावर मागणी विचारतो घालतो ना. माझ्या मुलीसाठी. हा, रस्त्यावरती असं माझ्या मुलीसाठी तू मागणी घालतो. विल यू मॅरी मी? विल यू कम होम अँड सी मी फर्स्ट? Isn't it? I mean, you don't perform surgery on a roadside stall. आता काय रस्त्यावरती ऑपरेशन होतात का माणसांची? Im- नाही ना. im- हॉस्पिटल लागतं ना. Important things require private places. महत्वाच्या गोष्टींना खाजगी जागा लागते बेटा. हो Yes, की नाही? God's presence is everywhere, देवाचा सहवास तसा आहे सगळीकडे, but His expression is not the same everywhere. पण प्रगटीकरण सगळीकडे सारखं नसतं. त्याला विशिष्ट जागा लागतात. He doesn't discuss important matters on the road. आणि देव महत्वाच्या गोष्टी काय रस्त्यावर थोडं बोलणार आहे? हो की नाही? कळलं की नाही? ऑपरेशन दवाखान्यात होतात तसं देव विशिष्ट जागीच प्रगट होतो. My God is existing in all places, माझा देव आहे सगळीकडे, but He does not reveal His power and glory and dealings in all places पण equally. देव त्याचं सामर्थ्य, वैभव आणि त्याची कारवाई सगळीकडे प्रगट नाही करणार. त्याला विशिष्ट जागा आणि प्रार्थनेत राहिलेली माणसंच लागतात. See, you can be in the presence of God तुम्ही देवाच्या सहवासात राहत असाल and still not experience the power of God. आणि तरी देवाच्या सामर्थ्याचा अनुभव तुम्हाला कदाचित आला नसेल. You can be where God is तुम्ही जिथे देव आहे तिथे असाल and कदाचित, still missing what God is doing. आणि तरी देव जे करतोय ते तुमच्याकडून मिसिंग होत असेल. Amen. अजूनही तुम्हाला ते मिळालं नसेल. The same sun that shines everywhere, जो सूर्य सगळीकडे तळपतो, but it does not affect everyone the same way. पण सगळ्यांवरती त्या सूर्याचा परिणाम सारखा होत नाही ना. तळपतो सगळ्यांवर, पण परिणाम सगळ्यांवर वेगवेगळे आहेत. It may shine on the ice and the ice will melt. तो सूर्य एखाद्या बर्फाच्या ढिगावरती चमकेल आणि तो बर्फ वितळेल. It may shine on a wet cloth and that cloth will dry up. सूर्य एखाद्या भिजलेल्या कापडावरती तळपेल आणि कापड सुकेल. It may shine on our skin and we will get tan. हो, सूर्य आपल्या त्वचेवर तळपून आपल्या स्किनला टॅन होईल, Amen. वांग पडल्यासारखे. मराठीत Same सोपं जाऊ. sun, तो सूर्य आहे, but different manifestations. प्रगटीकरण वेगळं आहे. आपण सूर्यात फार राहिलो की डाग पडतात. The difference is not because of the sun. सूर्यामुळे फरक नाही पडत. The difference is what the sun is shining on. सूर्य कशावर चमकतोय
त्यांनी फरक पडतो. In the same way, तसं आहे, God is everywhere. देव सगळीकडे आहे. But what He does in a place depends on the spiritual condition. पण एखाद्या जागी तो काय करतो ते त्या आध्यात्मिक परिस्थितीवर अवलंबून आहे. And the people who get there. आणि जे लोक तिथे येतात त्या लोकांवर अवलंबून My आहे. God has not changed. माझा देव He बदललेला is the same yesterday, today and काल forever. आज आणि युगानुयुग देव सारखाच आहे. But some atmospheres, पण काही वातावरण they are prepared काही वातावरण तयार असतात, and some are polluted. काही वातावरण प्रदूषित असतात. तिथे देव येऊ नाही शकत. जी वातावरण तयार आहेत तिथे देव प्रगट होणार. सगळीकडे असला तरी तिथे प्रगट होईल. Amen. प्रदूषित वातावरणात असेल तो, पण प्रगट होईल तो शुद्ध वातावरणात. Yes. Power does not flow everywhere. सामर्थ्य सगळीकडे असं नाही वाहत. It flows where it is welcomed. जिथं स्वागत आहे तिथंच वाईल. See, rain falls on the desert. तसं पाऊस रानात पडतो, The rain falls on the forest also. पाऊस वाळवंटातही पडतो, जंगलात पडतो. But only the forest responds with fruit. पण जंगलातच त्या पावसाला फळांचा प्रतिसाद येतो. But when the rain falls on the desert, it is waste. पाऊस जर वाळवंटात रानात पडला तर ते वायाच आहे, कारण तिथं फळ येतच नाही. A person in the desert will say rain is the problem. तर वाळवंटातला माणूस काय म्हणेल, पावसात दम नाही, पावसात प्रॉब्लेम आहे. But the rain that falls in the forest, he will say it's a blessing. पण जंगलावर पडलेला पाऊस काय म्हणेल की अरे हा आशीर्वाद आहे, आमची फळं आली. So rain is not the problem. तर पाऊस प्रॉब्लेम नाहीये, The soil is the difference. जमीन वेगवेगळी आहे. And so God may pour His Spirit, तर देव त्याचा आत्मा होतील, but only broken and ready hearts. पण तुटलेल्या आणि तयार हृदयावर होते. रिसिव्हिंग एंड में प्रॉब्लेम रहता बेटा, They will- सेंडिंग एंड में कुछ प्रॉब्लेम नहीं. Yes, they will respond with power. ते सामर्थ्याने प्रतिसाद देतात. ये रिसिव्हिंग एंड सही रखो. Amen. ये. Like the network coverage is everywhere. जसं नेटवर्क सगळीकडेच आहे, ते उंच उंच खांब सगळीकडेच लागलेत, But your phone can still show no service. तरी तुझा फोन दाखवतोय की नेटवर्क नाही, नो सर्व्हिस. Is the network gone? आता नेटवर्क सगळ्यांचं कायमच गेलं का? No, your access is the issue. तुला ऍक्सेस मिळत नाहीये, बाकी टावर सब जगह है. Amen. है ना, टावर सब जगह है, तेरे को ऍक्सेस नहीं मिल रहा. And some people not having the phone say no, there is no access to आणि my. काही लोकांकडे You should have a ज्यांच्याकडे phone first. हा, ज्यांच्याकडे फोनच नाही ते लोक असंच म्हणतात, नेटवर्कच नाही. अरे पहिले फोन तर हातात घ्या, Amen. मग ते अर्धे चंद्र दिसतील, फिर बोलने का वाईफाई कनेक्टेड है, फिर 5G आएगा, See, फिर बोलने का नेटवर्क कनेक्टेड है. If you cannot pray long, माझं काय म्हणणं आहे बेटा, जर तुम्ही फार वेळ प्रार्थनाच नाही करू शकत, at least pray 10 to 15 minutes per day. 10-15 मिनिटं दिवसातनं प्रार्थना करा की. Just start हा? there 10-15 मिनिटाची तरी सुरू करा की प्रार्थना. and watch what happens. आणि नंतर बघा काय होतं. Your shadow will disappear, God's shadow will follow तुझी you. सावली निघून जाईल आणि देवाची सावली तुझ्या मागे येईल. Amen. Amen. Because many of you are still living under your own shadow. कारण तुमच्यातले अनेक जण अजूनही तुमच्या स्वतःच्या सावलीखाली राहतात. Some of you are living under your neighbor's shadow. काही जण शेजाऱ्याच्या सावलीखाली राहतात, Some of you are living under a prophet's shadow. काही जण संदेश त्यांच्या सावलीखाली But राहतात. very few live under God's shadow. फार कमी लोक देवाच्या सावलीखाली राहतात. I live under God's shadow. त्यातला एक मी आहे. मी देवाच्या सावलीखाली राहणारा माणूस आहे. माझ्या मागे तुम्हाला देवाची छाया नेहमी दिसेल. You live under somebody's shadow, it will not shine far. आणि कोणाच्या छायेखाली तुम्ही राहायला गेला तर ते फार काळ काही चमकायचं You नाही. live under your own shadow, you have no power. स्वतःच्या छायेखाली राहिला तर सामर्थ्यच राहणार नाही. Amen. Amen. But when the shadow of the Almighty follows you, पण सर्व सामर्थ्याची छाया जेव्हा तुझ्या मागे येईल, power follows you, सामर्थ्य तुझ्या मागे येईल, protection follows you. संरक्षण तुझ्या मागे See, येईल. Oh, just imagine hallelujah. a lion walking with you. कल्पना करा, सिंह तुझ्या सोबत चालत आहे. वाव, 56 इंच का छाती हाँ, हो जाता है. ऐसा चौड़ा, Isn't it? 56 इंच का चौड़ा छाती. Suddenly, if the lion is taken away, again you become weak. आणि सिंह काढून नेला तर तू अशक्त होतो. See? पण सिंह तुझ्या सोबत चालतो तर बस राजा मी आहे, Amen. मी सिंह पाळलाय. Lion is not afraid of anybody. सिंह कोणाला घाबरत नाही. He's not even afraid of a tiger. सिंह वाघालाही घाबरत नाही. He's not afraid of anything. सिंह कशालाही घाबरत नाही. He's the king of the jungle. तो जंगलाचा राजा आहे. And if he is with you, आणि जर तो सिंह तुझ्या सोबत असेल, amen. ओ हो, हालेलुया. So you don't need hours to begin with, तसं तासोन तास प्रार्थनेची गरज नाही but सुरुवातीला. consistency is पण important. जरा प्रार्थनेत सातत्य ठेवा ना. Otherwise, you will pray one day for 2 hours until you faint, and next whole year you don't pray. नाही तर आपण असं करू, एक दिवस 2 तास प्रार्थना कर करून बेशुद्ध होऊ आणि दुसऱ्या दिवसापासून परत प्रार्थनेचा पत्ताच नाही. नाही, कारण की 2 तास बसायला लागतं ना, नको. आपल्याकडे No, एकदा so if you अतिशयोक्ती- start 10-15 minutes, you हा. will मी continue. काय म्हणतो, 10-15 मिनिटं रोज करा ना. अतिशयोक्ती करायची काय गरज आहे? म्हणजे खड्डेच साधायचे का So, नाही? so stay
you start small and stay faithful to it. छोटी सुरुवात कर, उठल्यानंतर 5 मिनिटं 10 मिनिटं प्रार्थना कर, अशी सुरुवात कर. And soon the shadow that follows you will no longer be yours, it will be God's आणि shadow. मग तुला कळेल आता माझ्या मागे माझी सावली नाही, देवाची सावली आहे. Are you getting me, people? कळतंय का मी काय म्हणतोय? Praise God. देवाला धन्यवाद. आमेन. Spend some quality time with God every day. देवासोबत जरा चांगली वेळ रोज घालवा. Amen. आमेन. Bible says Saul was so afraid of David. बायबल म्हणतो शौल दाविदाला एवढा घाबरलेला But होता. who is king? पण राजा कोण आहे? Saul. शौल राजा आहे ना. Who has the army? कोणाकडे सैन्य आहे? Saul. शौल राजाकडे Who ना. has the throne and crown? कुणाकडे सिंहासन आणि मुकुट आहे? Saul. शौलाकडे ना. But why was he scared of David? मग तो का दाविदाला घाबरतोय? Because कारण the shadow followed him. छाया त्याच्या मागे आहे. Confidence will rule if the shadow of God follows you. विश्वास राज्य करेल जर देवाची छाया तुझ्या मागे चालेल तर. And the shadow will follow you only if you sit under the wings of God. आणि ती छाया तेव्हाच तुझ्या मागे येईल जेव्हा तू देवाच्या पंखांखाली गुप्तस्थळी वसशील. Amen. आमेन. I said start 10 minutes. मी म्हणालो आता 10 मिनिटांनी सुरुवात करा. At least 10% of the shadow of God will follow you. म्हणजे कमीत कमी देवाच्या छायेतनं 10% छाया तरी तुझ्या मागे येईल. Let us start somewhere. अरे कुठेतरी सुरुवात करा ना. Because our full shadow cannot help us. का आपली संपूर्ण सावली सुद्धा आपल्याला मदत करू शकत नाही. Isn't it? है ना. आपली संपूर्ण छाया पडली तरी आपल्याला मदत त्यातनं मिळत नाही. Can you imagine God's shadow can protect us? That means what God can do. कल्पना करा देवाची छाया आपल्याला सुरक्षित ठेवते. मग देव आपल्यासाठी काय करू शकेल? Amen. त्याची छाया जर आपल्याला एवढं देतीये. God says my shadow is enough for you. देव म्हणतो माझी छाया तुला पुरेशी आहे. I don't need to come personally with मी you. असं व्यक्तिगत तुझ्याकडे यायची गरज नाही. My shadow will take माझी care. सावली तुला सांभाळेल. Because this person sits with me, कारण हा व्यक्ती माझ्या सोबत बसतो. I will send my shadow. माझी सावली मी त्याच्यासाठी पाठवून देईन. Are your Hallelujah. eyes open to this new truth? आता डोळे उघडले या नवीन सत्याला. Amen. आमेन. And that's how अशा रीतीनं David ruled with power दाविदाने सामर्थ्याचं राज्य केलं. and with courage. धाडसाने राज्य, धीराने He राज्य. didn't just go to the Almighty God for protection or blessing. आणि दावीद फक्त सर्व सामर्थ्यवान देवाकडे आशीर्वादांसाठी संरक्षणासाठी गेला नाही. Even when he sinned, जेव्हा त्याने त्याच्याकडून पाप झालं he went there. तो तिथे गेला He wrote Psalm 51 there. आणि स्तोत्र 51 त्याने तिथे लिहिलं. Everything, your mistakes, your तुझ्या चुका, requirements, your needs, all can be discussed in the shadow of the Most मी High. काय म्हणतो तुझ्या गरजा, तुला जे हवंय, तुझ्याकडनं झालेल्या चुका सगळं परात्पराच्या गुप्तस्थळी बसून बोललं जाऊ शकतं. Sit down nicely जरा छान बसा. in a room, wherever. See, location, it's not location. थोड़ा बैठ ठीक से, किधर तो भी परिसर पत्ता वगैरे महत्वाचं, किधर तो भी कोने में बैठ बाबा. Say, आणि म्हण प्रार्थना कर. it's not location. परिसराने फरक नाही पडत की दापोडी का कोरेगाव पार्क, फरक काही पडत नाही, काही नाही पडत. किधर तो भी कोना पकड और प्रेयर शुरू कर. Shall we worship the Lord? आराधना करूया देवाची आता. आमेन. आमेन. You are my hiding place. You always fill my heart with songs of deliverance. Whenever I am afraid, I will trust in you. Yes, I will trust in you. आमेन. आमेन. I will trust in you. Let the weak say I am strong in the strength of the Lord. You are my hiding place. Always fill my heart with songs of deliverance. Whenever I am afraid, I will trust in you. Yes, I will trust in the shadow of the Most High God. I will trust in मी परात्पराच्या छायेखाली विश्वास ठेवीन. Let the weak
say I am strong. Yes, let the weak say I'm strong. In the strength of the Lord, I will trust in you. You are my hiding Yes, you are my hiding place. in you. You always been. Let the weak say songs of deliverance. In the strength of the Lord, I will trust in you. Amen. I will trust in you. Always been. Let the weak say I am strong in the strength of the Lord. I will trust in you. We trust you, Jesus. I will trust in you. Hiding place. We worship you, Daddy. Let the weak say in the strength of the Lord, I will trust in you. I will trust in you. Let the weak say I am strong in the strength of the Lord. Let me tell you one thing. एक गोष्ट सांगतो, David's nature changed under the shadow of the Almighty God. दाविदाचा स्वभाव परात्पराच्या छायेखाली बदलला. He developed mercy there. त्याला दया तिथं विकसित करता आली. He developed forgiveness there. क्षमा त्याला तिथं विकसित करता आली. न क्षमा करणारा क्षमा करू लागला. निर्दयी दयावान झाला. He became a poet there. आणि तिथे तो कवी He became झाला. a warrior there. तिथे He तो became योद्धा a झाला. statesman तिथे there. तो वक्ता झाला. परात्पराच्या छायेखाली लोकांच्या आयुष्याचे नक्षे बदलतात. There he won all the battles. आणि तिथे त्याने सगळी युद्ध जिंकली. There he defeated Saul. तिथे त्याने शौलाला हरवलं. There he defeated Shimei. तिथे त्याने शिबीला हरवलं. Even Absalom could not take away the throne. अबशालोम त्याचा स्वतःचा मुलगा तो नाही घेऊ शकला सिंहासन बाप मरण्या अगोदर. You develop under the shadow of the Almighty God. परात्पराच्या महान छायेखाली तुमचं आध्यात्मिक विकसन होईल. And that shadow follows you wherever you go. आणि ती छाया तुझ्या मागे तू जिथे कुठे जातो तिथे That जाईल. shadow is with me ती छाया माझ्या सोबत आहे. wherever I go. जिथे जातो तिथे देव माझ्या संगाती आहे. So many times अनेक वेळेला I was about to be killed. अगणित वेळेला मी मरणार होतो. मरणार Not only by accident, फक्त ऍक्सिडेंटनी नाही, but even wicked people wanted me killed. दुष्ट लोकांना पण मी मेलेला हवं होतं. तुम्हाला माहित आहे. But they couldn't kill me. पण ते मला मारू नाही शकले. माझ्या घरात घुसून सुद्धा They came in my home to kill me. माझ्या घरात घुसले होते ते मला ठार मारायला. But his shadow protected me. त्याच्या छायेने मला सुरक्षित ठेवलंय. When men cannot help you, God will. His माणसं shadow तुला will. मदत करू शकणार नाही. त्याची छाया तुला सहाय्य करेल. खराबा शंदू महांदुरू Amanthala Rabba रिबी Shaka. रबा बाबा खराबा सराबा बाबा बाबा. I will trust There is in you. power. सामर्थ्य आहे. There is I will power in trust this in place. you. या जागेत सामर्थ्य आहे. There will be a release of power in your life तुमच्या जीवनात सामर्थ्य मोकळं होत आहे. and healing in this place. आणि आरोग्य या जागेमध्ये आलेलं आहे. People who need healing and deliverance, just come up ज्या here. लोकांना आरोग्य आणि सुटका हवी त्यांनी पुढे या. And I'm going to pray for you. मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. God is going to work देव काम करणार आहे. because I met God. कारण मी देवाला भेटून आलो आहे. रबा बाबा खरा मा संदू. I'm trusting you. Let the weak say I am strong. I have come from the secret of the Most High God. मी परात्पराच्या गुप्तस्थळी बसून आलोय. मी देव घेऊन आलोय. And मी God's त्याची छाया shadow घेऊन is with आलोय. नक्की तो माझ्या सोबत आहे. God's shadow is with me. देवाची छाया माझ्या सोबत आहे. Whatever you're going through, तुम्ही ज्या कशातनं जात असाल God will give you release. देव तुम्हाला सुटका देईल. My God will heal you. माझा देव तुम्हाला आरोग्य My देईल. God will give you a माझा breakthrough. देव तुम्हाला नवीन सुरुवात देईल. The closed doors should be opened in Jesus' name. बंद दारं येशूंच्या नामात उघडली पाहिजेत.
The devil that is ravaging you has to go in Jesus' जो name. सैतान तुझ्या जीवनात धुमाकूळ घालतोय तो येशूंच्या नावात गेलाच पाहिजे. The curses that are coming from the third and the fourth generation has to go in Jesus' ते name. शाप तुझ्यावर तिसऱ्या आणि चौथ्या पिढीपासून आले ते येशूंच्या नावात गेलेच पाहिजे. Blessings have to be released in your life in Jesus' name. आशीर्वाद तुझ्या जीवनावर येशूंच्या नावात मोकळे झालेच पाहिजेत. You need to receive the touch of God this morning. देवाचा स्पर्श आज सकाळी तू स्वीकारायला पाहिजे. Yes, this morning I will pray for you. आज सकाळी तुझ्यासाठी मी प्रार्थना करणारच आहे. But please see that you also spend some quality time in पण the shadow of the Almighty. प्लीज देवाच्या सहवासात थोडासा चांगला वेळ घालवा. Sit with God Almighty. देवासोबत बसा. It is not Pastor Peter, Bishop Peter. बिशप पीटर पास्टर पीटर नाही, It is His shadow त्याची छाया that works wonders, चमत्कार घडवते. that gives release. जी छाया मोकळी होते. Bring her here, bring her. Don't take her out. The strength of my In the name of Jesus. I will trust in you. In the name of Jesus. All evil I will powers. trust in In the name of Jesus. Let the weak say Leave. I am strong in the strength In of my Jesus' name. I will In trust Jesus' in name. Let there be a release in Jesus' name. येशूच्या नावात एक सुटका येऊ दे. Bring this lady here. I will trust in Every power of the Let the devil. weak say Leave in Jesus' name. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Deliverance has to come. सुटका यायलाच हवी. Deliverance has to come in Jesus' सुटका name. यायलाच हवी येशूच्या In the name नावात. of Jesus. करावा संदमान All evil powers, इरावा all संदर्भ demonic powers, सर्व वाईट शक्त्या, I सैतानी command in शक्त्या, Jesus' मी name. आज्ञा करतो येशूच्या Leave. नावात. सोड. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या Leave in the नावात. name of Jesus. सोड येशूच्या Leave in नावात. the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या Be नावात. free. मोकळे व्हा. Be free. मोकळे व्हा. Be free. मोकळे व्हा. In the name of Jesus. येशूच्या नावात. See, this is the power when you stay under the wings of God. देवाच्या पंखांखाली राहिल्यावर हे सामर्थ्य मिळतं. Because His shadow follows you. कारण त्याची छाया तुझ्या मागे येते. His shadow follows you. त्याची छाया तुझ्या मागे येते. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Lord, प्रभू, those who need a breakthrough, ज्यांना नवीन कोणी सुरुवात हवी, leave in Jesus' name. Those who need a breakthrough, ज्यांना नवीन कोणी सुरुवात हवी, God will give you a breakthrough. देव तुम्हाला नवीन सुरुवात देईल. All powers of darkness, सर्व अंधकाराची शक्ती, all evil powers, सर्व वाईट सामर्थ्य I command you in मी Jesus' आज्ञा name. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. In Jesus' name. येशूच्या नावामध्ये सोड. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Be delivered in the name येशूच्या of नावात Jesus सुटका Christ. पावा. of Nazareth. नमः खराबा संदुरू. Lord, what is not happening in their lives, प्रभू त्यांच्या जीवनाचे घडत नाही, let it start happening now. ते आता घडायला लागू दे. Give them a new opening त्यांना नवीन सुरुवात दे. in Jesus' name. येशूच्या नावात. Give them peace in their त्यांना homes. शांती दे Give घरामध्ये. them peace in their hearts. त्यांच्या हृदयात शांती दे. Let things change in their lives. गोष्टी त्यांच्या जीवनात बदलू दे. Whatever they're asking this morning, जे काही तुला ते आज मागतात, give it to them in Jesus' name. देऊन टाक त्यांना येशूच्या नावात. Receive the blessings in Jesus' name. आशीर्वाद येशूच्या नावात स्वीकारा. In the strength of my God. There is a blanket covering of anointing here. एक ब्लँकेट, एक अभिषेकाची चादर या जागेत आलेली आहे. I will trust in you. I will Thank you, trust in you. Thank you, Jesus. With the weak Thank you, say Jesus. I am strong. Thank you, Jesus. In the strength of my God. Thank you, Jesus. Thank you, Jesus. You are my hiding place. Thank you, Master. Let release come, Lord. सुटका येऊ दे दे बाबा. Let release come, सुटका Lord. येऊ दे दे बाबा. Heal their broken hearts. त्यांच्या तुटलेल्या हृदयांना आरोग्य दे. Satisfy them, Lord. त्यांना तृप्त आणि समाधानी कर. Remove them from their debts, Lord. त्यांच्या कर्जातून त्यांना बाहेर काढ. God is doing something new in your देव life. काहीतरी नवीन तुझ्या जीवनात करत आहे. Things are happening now. गोष्टी आता घडतायत. God is giving you a breakthrough. देव तुला नवीन सुरुवात देत आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. 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 Bring her here. Thank you, Lord. Thank you, Father. Bless you, Lord. 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 In the name of Jesus. Leave. Let the weak say Be free in the name of Jesus. in the strength Let your peace of come. my God. Jesus. I
will trust Thank in you, you. Jesus. Thank you, Jesus. I will trust What in happened? you. I will trust in Let the weak say I'm strong in the strength Lord, touch her, Lord. Touch their lives. I will trust in you. Touch her in the name of Jesus Christ. And let them get a release. Let the weak say Come on, let us worship. Let us worship. चला त्याची आराधना करू सर्व Because मिळून त्याची आराधना This करू. can be the location, the place of the Most High God. हीच ती जागा असणार आहे परमोच्च देवाचं गुप्त स्थळ. Any place कुठलीही जागा असू शकते, आजही असू शकते, where you look to God, जिथे तू येऊन देवाकडे पाहतो. that becomes the secret place of the Most High God. ती जागा सर्व सामर्थ्याची गुप्त स्थळ, सर्व सामर्थ्याचं गुप्त स्थळ बनतं. Location is not important. Your heart and Him is important. परिसर महत्वाचा नाही, तुझं हृदय आणि देव महत्वाचा Come, आहे. let us sing one more time. I will trust in you. Sing it, Rocky. I will trust in you. Let the weak say I am strong in the strength of the Lord. I will trust in you. Yes, Lord, I will trust you. I will trust in you. Let the weak say I am strong in the strength of the Lord. I will trust in you. Touch Him in the name of Jesus. Be free. Touch Him, touch Him, touch Him. In Jesus' name. Let the weak say I Somebody's life is shattered here. कुणाचं The तरी Lord is जीवन saying, देव माझ्याशी बोलतो, म्हणतो कुणाचं तरी जीवन इथे उद्ध्वस्त your life झालंय. is shattered so much. एका माणसाचं जीवन इतकं उद्ध्वस्त झालंय, You want to commit suicide, त्या माणसाला आत्महत्या करायची You इच्छा want to झाली, die, त्या माणसाला मरायची इच्छा but झाली, you are here. पण तू इथे आज आलायस And the Lord says, I will deliver you. आणि प्रभू तुला म्हणतोय मी तुला सुटका देईन, I will give you a brand new life. मी तुला नवीन कोरं जीवन देईन, I will change the atmosphere in your मी home. वातावरण तुझ्या घरातलं बदलून And टाकीन you shall glorify me. आणि तू माझ्या नावाला गौरव देशील. Who is that person here? I don't know. कोण आहे तो व्यक्ती इथे मला माहित नाही. You wanted to commit suicide. त्या माणसाला आत्महत्या करायची You होती, want to die. त्या माणसाला मरायचं होतं. If you are here, you come up, I will pray for you. तो माणूस इथे असेल तर त्याने वर यावं, मी त्याच्यासाठी प्रार्थना करेन. Yesterday also a man had come. काल पण एक माणूस आला होता, He wanted to commit suicide. त्याला पण आत्महत्या करायची A इच्छा lady, होती. I think so. एक स्त्री आली होती, One lady. एक स्त्री आली होती And yesterday she was saved. आणि काल ती वाचली, तारली, She would have died. मेली असती, मेली असती. Her children would have been orphans. तिची मुलं अनाथ झाली असती. But Jesus touched her, येशूंनी तिला स्पर्श केलाय gave बेटा, her a brand new life. तिला नवीन कोरं जीवन दिलंय. It's not just a man or a woman, even children. फक्त पुरुष आणि स्त्रिया नाही बेटा, मुलं मुलं लहान मुलं पण, You are also seeing, मुलं पण बघतायत, I'm not happy in my family. मुलं पण पाहतायत, बच्चे भी देख रहे हैं, मी माझ्या परिवारात आनंदी नाहीये, I want to run away. मला पळून जायचंय. And for such people, God is giving them assurance. अशा लोकांना देव खात्री देतोय He says, don't worry, आणि म्हणतोय काळजी नको करू, I will take care of everybody. मी सगळ्यांना सांभाळीन. You just spend some time with तू me. फक्त थोडी वेळ प्रार्थनेत घालव, मी आई सांभाळीन, मी And बाप I will सांभाळीन, strengthen you. मी मुलं सांभाळीन आणि मी तुम्हाला सगळ्यांना शक्ती देईन. Amen, 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 बाबा, बाबा, amen. खरा So I don't know which शब्द is the family. You can come later on also, no problem. I मला will pray माहित for नाही you. कोण असा परिवार आहे का, कोण असा माणूस आहे ज्याला आत्महत्या करायची इच्छा झाली, त्याचं जीवन उद्ध्वस्त झालं होतं. आता या नाही तर नंतर या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करेन. बाबा, बाबा, खरा See how the devil is getting angry. सैतानाला कसा राग येतो बघा. बाबा, 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 खरा बसून. अरे बाबा, 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 करू. रमा, ममा, दरो, The devil is saying, be silent, don't talk. सैतान म्हणतोय शांत बस आणि बोलू नको. Bring her once again, we will pray. परत तिला वर आणा. रबा, बखा, रबा, शंतरू, तुरू. Leave you devil in the name of Jesus. मरा, ममा, ममा, दरो, Every witchcraft power, demonic power, रबा, ममा, ममा, दरो, Leave. करो, बा, शंकर, रबा, and never come into him in Jesus' name. In Jesus' name. Hold your peace. Hold your peace. And come on, bring him on top. वर आणा, त्याला वर आणा. नहीं जाऊंगा.
राबा बाबा बाबा खरा इसका जीवन क्या मैं मारने का चाह रहा है। मैंने इसके बच्चों को भी इससे बर्बाद किया, इसके पति को बर्बाद किया, क्या करेगा? अब तुझे जाना पड़ेगा यीशु के नाम से, यीशु के नाम से। लीव you witchcraft power, bring him here, bring him here in the name of Jesus. Leave and never come into him ever again in Jesus name. Thank you. The word is gone and you are gone. Thank you, Father. I pray for all of them. मी सर्वांसाठी प्रार्थना Let करतो your gracious hand be upon their तुझा lives कृपाळू हात त्यांच्यावर असू दे and let your name be तुझ्या glorified. नावाला गौरव मिळू दे In Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करतो Amen and amen. Please be seated. people. आमेन. कृपया सर्वांनी खाली बसून घ्या.